नमस्कार. कॅलिफोर्निया आर्ट्स असोसिएशन अर्थात कलाच्या या मंथली प्ले रीडिंग सेशन मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण 2 एकांकिका वाचणार आहोत. दोन्ही एकांकिका झाल्यानंतर नेहमीप्रमाणे गप्पांचं सेशन करणार आहोत. आज आपली पहिली एकांकिका आहे ती येते आणि जाते. लेखिका आहे धनदा कुलकर्णी आणि त्याचं दिग्दर्शन आज केलेलं आहे मुग्धा कुलकर्णी गोडसे यांनी. सादर करीत आहे पहिली एकांकिका ती येते आणि जाते. अगं अनु अगं हे बघ, आज ही एवढी पत्र पडली ती बाहेर पेटीत, तरी 2-4 आणखी राहिलीच असतील. पांडू तर म्हणाला, साहेब तुम्हाला वाचायला कुठं होणार आहे, रद्दीत विकून टाकतो दरवर्षी सारखं. त्याला म्हटलं नाही बाबा, आज नाही, दरवर्षीची गोष्ट वेगळी, या वर्षीची गोष्ट वेगळी. आता पूर्वीसारखी कामं होत नाही. एखादा प्रोजेक्ट घेतला ना हातात तरी दिवस संपून जातो. त्यातून हे 4 दिवस सुट्टीच घेतली. अनायासे पत्र वाचनात वेळी निघून जाईल छानसा. अगं हल्ली कोण कोणाला पत्र पाठवतंय, फोन ईमेल वरतीच सगळी कामं होऊन जातात. पण जरा यावर्षी जास्तच पत्र आलेत नाही का? अगं हो, आणि ते तू सांगितलेलं सगळं सामान आणलंय, बघून घे एकदा. आणि बघ, हा केक छोटासा, आज ना आपण केक कापूयात. आपल्या लग्नाचा रौप्य महोत्सव, 25वे वर्ष, 25th अॅनिव्हर्सरी आहेस कुठं? काय ग, नेहा निशांचा काही फोन वगैरे नाही? ते आन्सरिंग मशीन लावलंयस ना? नाही, बरं, नाही तर नाही का, बरं झालं. नाहीतर ना आजचा दिवस मी ना फक्त तुझ्यासाठी काढलाय. आपण दोघांनीच साजरा करायचा. खरंच 25वी अॅनिव्हर्सरी. मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की आपण 25 वर्ष एकत्र घालू. नाही प्लीज, गैरसमज नको करून घेऊस. म्हणजे मला म्हणायचं की पहिली काही वर्ष ना खरंच भीती वाटायची आहे. डॉक्टरांच्या कौशल्यामुळे आज आपण इथपर्यंत येऊन पोहोचलो. मला तुझी अशीच शेवटपर्यंत साथ हवी आहे. देशील ना? बर, हे बघ, अगं पत्र बघूया. अरे वा, हे बघ, नेहा चालय छानसं ग्रीटिंग कार्ड. वाचतो ना, ऐक. डिअर ममा पप्पा, हॅपी 25th अॅनिव्हर्सरी. तुमची मला खरंच कमाल वाटते. 25 वर्ष एकत्र राहिल्याबद्दल. इकडे राज बरोबर माझं 5 मिनिट देखील पटत नाहीये. तरी बरं अजून लग्न व्हायचंय. झाल्यावर काय होणार आहे देवच जाणे. अपार्ट फ्रॉम जोक्स, तुमचं अभिनंदन. राजच्या घरच्यांनीही सांगितलंय. अँड आय एम सॉरी, माझं विसाचं काम नाही होऊ शकलं. झालं की लगेच येईन. निशांचा परवा ईमेल आलाय, तोही क्रूजवर मजेत आहे. बाय. आणि आता हे पत्र, अरे हे बघ, अगं जवळजवळ 20-25 पत्र आहेत. अगदी आणि अशी ओळी न लावल्यासारखी. पोस्टाचा शिक्का देखील नाही आतमध्ये. काहीतरी कोणीतरी गंमत केलेली दिसते. वास तर अगदी ओळखीचा, स्पर्श ओळखीचा वाटतोय. बस वाचूया जरा. बस. प्रिय अजिंक्य. अगं मला पत्र आलंय आणि खूप ओळखीचं अक्षर वाटतंय बऱ्याच दिवसांनी. अगं बस ना, तू कुठं चाललीस उठून? अगं काय, माझ्या कुठल्या काही गर्लफ्रेंड वगैरे पत्र येणार नाहीये पूर्वीसारखं या वयामध्ये. बस वाचून दाखवतो तुला. नाव कसं आहे बरं या पत्रावर? तुझी अनुष्का. तू? अगं तू टाकलंस पत्र? तारीख तर परवाचीच आहे. अगं मला पत्र काय टाकायचं? अच्छा, मला सरप्राईज आहे. काय आहे सांग ना. बरं ठीक आहे, वाचतो. पण मला हे पत्र आणि अशा नावानं, म्हणजे प्रिय अजिंक्य वगैरे, अगदी असं 25 वर्षांनी ना तरुण झाल्यासारखं वाटतंय. वा 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 वा, वाचताना काय अगदी छान वाटतंय. मी तुला एक सरप्राईज देणार आहे. बघ, ओळखतो की नाही मी तुझ्या मनातलं. मी तुला आज 25 पत्र लिहिलेली आहेत
आपल्या गेल्या 25 वर्षांची मिळून. असं म्हणतात की सगळ्याच भावना शब्दातून व्यक्त करायची गरज नसते, त्या फक्त समजून घ्यायच्या असतात, जाणून घ्यायच्या असतात, त्या फील करायच्या असतात वगैरे. पण तू तर कधी कधी नाही, नेहमीच माझं मनच नाही तर आयुष्यात जाणून घेतलेस. अगे हे काय आहे अनु? हं? माझी असं ते स्तुती आभार प्रदर्शन वगैरे करायला पत्र लिहिलं असेल ना, तर मी मी काही वाचणार नाही. मला ठाऊक आहे तू चांगलं लिहितेस, पण म्हणून माझ्याबद्दल इतकंही चांगलं नाही लिहायचं. मला माहिती आहे, असं लिहायला सुरुवात केल्यावरच तू चिडणार आहेस. पण आजचा दिवस तरी न चिडता पेशन्स ठेवून मी काय लिहिलंय ते प्लीज वाच. तुला माहिती आहे, माझं मन मोकळं करायला, माझ्या भावना तुझ्यापर्यंत पोचवायला कागदावरचे शब्द एवढं एकच माध्यम आहे रे. बाकीच्यांच्या लेखी कागदावरचे शब्द नुसते पोकळ आणि निर्जीव असतील, पण माझ्यासाठी नक्कीच नाहीत. ते माझे सोबती आहेत हे तू जाणतोस. खरं तर आज जे मी तुला सांगणार आहे ते तुला आणि मला दोघांनाही चांगलंच परिचयाचं आहे. पण काही गोष्टी अशा असतात ना की ज्या शब्दातून व्यक्त कराव्याच लागतात. नुसत्या दोघांनी समजून घेऊन जाणून घेऊन चालत नाही, हे कळलंय मला. म्हणूनच आजच्या दिवशी तरी शब्दांची वीण मी अंगावर पांघरणार आहे. ते काय आहे अनु? हं? काय पोरकटपणा आहे हा? पत्र काय, शब्द काय, कसल्या भावना? मला एक सांग अनु, अगं आजपर्यंत आपल्यामध्ये शब्द नाहीत म्हणून आपल्याला काही कमी पडलंय का? हं? आपल्या आपल्या संसारात काही त्रुटी राहिल्यात का? माझ्याकडून काही कमी पडलंय का? अगं मग हे काय आहे? कशासाठी? काय? पुढचं पत्र? बर, हे बघ, हे नंबर 2. पहिलं पत्र वाचल्यावर तू चिडणार, रागावणार हे मला माहितीये. पण पहिल्यांदाच मी सांगतेय की यात चिडणार, रागावण्यासारखं काही नाहीये. तू कधी कुठे मला समजून घेण्यात कमी पडलायस असंही नाहीये. अरे पण मग माझं काय? मला तुला जे सांगायचंय ते मी कधी आणि केव्हा सांगू? आजवर या भावना मी कोंडून ठेवल्या आहेत रे. आज तरी त्यांना वाट दे, अडवू नकोस. आणि जसं इतकी वर्ष मला समजून घेतलंस ना, तसं आजही घे. मला खात्री आहे, तू मला समजून घ्यायला नेहमी सारखाच उत्सुक आहे. ठीक आहे, तुझी अपेक्षा पूर्ण करायचा मी प्रयत्न करेन. कारण आजवर मी तुला समजावून घेण्यापेक्षा तूच मला जास्त समजावून घेतलेस, न चिडता, न तक्रार करता. खरंच माझ्या अशा वागण्याबद्दल तुझी कधीच काही तक्रार नसते का ग? हं? थांब, आता हे पुढचं काय लिहिलंयस? एक मिनिट. हा, हे तिसरं पत्र. इतर काही सांगण्याआधी मला एक सांग, तुला आपली तिसरी भेट आठवते का? आपली कॉलेजमधली भेट. मला नुकतंच बक्षीस मिळालं होतं आणि तू दिग्दर्शन केलं असून तुला मात्र काहीही मिळालं नव्हतं. मी मी जाम खुश होते नाही. तुला काही मिळालं नाही म्हणून नाही, पण मला बक्षीस मिळालं होतं म्हणून. थँक्स अजिंक्य. कशाबद्दल? अरे, आज मला मिळालेल्या बक्षिसाचं, यशाचं खरं श्रेय तुझं आहे. जे मिळवण्याची माझी खूप वर्षापासून इच्छा होती. आणि तुला माहितीच आहे ना, हे अभिनयाचं बक्षीस मिळवणं म्हणजे बहुमानच. प्लीज स्टॉप दिस. मला मिळालेल्या यशात माझे सहकलाकार, बॅक स्टेज आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माझे दिग्दर्शकांचा वाटा आहे वगैरे वगैरे. मला पाठ झाली आहे ती सगळी वाक्य तुझी. प्लीज थांब, परत परत तेच तेच बोलणं. अरे पण मग खरं नाहीये का हे? खोटं बोलतेय का मी? अगं पण मला का देतेस श्रेय तुझ्या अभिनयाचं? नकोय मला श्रेय. श्रेय दिल्याने बक्षीस तर नाही मिळत ना. मला बक्षीस हवं होतं, बक्षीस. म्हणजे मला बक्षीस मिळालेलं तुला आवडत नाहीये का? तुला चांगलं वाटत नाहीये एक दिग्दर्शक म्हणून? नाही, म्हणजे तसं काही नाही. पण अनुष्का, मी कुठे कमी पडलो? मला का नाही काही मिळालं? काहीच नाही. बाकी सगळ्यांना बक्षिसं मिळाली. अरे पण आमचं बक्षीस हे तुझंच नाहीये का? हे असं काही नसतं. तुझं बक्षीस हे तुझं बक्षीस, माझं ते माझं. तू किती काही म्हणालीस तरी बक्षिसावरती नाव हे तुझंच येणार. बक्षीस घ्यायला तूच जाणार, मी नाही.
अरे पण मी ते तुलाच डेडिकेट करीन ना. डेडिकेट. तू कोण समजतेस स्वतःला? तू चांगला अभिनय करू शकतेस हे मला मान्य आहे. पण तू इतकी मोठी झालेली नाहीयेस डेडिकेट वगैरे करायला. अच्छा. म्हणजे असं सगळं करून सगळ्यांसमोर तुला स्वतःचा मोठेपणा करून घ्यायचा आहे. मला आत्ता कळला तुझा हा डाव. चल बाहेर हो आधी. जा निघ. मला तुझं तोंडही बघायचं नाहीये. खोटारडी कुठली. मी मोठा दिग्दर्शक म्हणून नाव कमवलं नाही ना, तर नाव खरोखरच बदलून टाकेन. आणि मग खरोखरच तू खूप मोठा दिग्दर्शक झालास, हो ना? मला खात्रीच होती तुझ्याबद्दल. जरी आपलं फारसं पटत नव्हतं तरी, जरी आपली भांडणं व्हायची तरीही. पण त्या दिवशी मला प्रथम जाणवलं, मला बक्षीस मिळालेलं तुला खरंच आवडलं नव्हतं. त्याचं मला फार वाईट वाटलं आणि राग पण आला. असं वाटलं बक्षीस आणावं आणि तुझ्या तोंडावर फेकून मारावं. पण नंतर तुझ्या फ्रस्ट्रेशनचा विचार केला. तुला दिग्दर्शनाचं नाही तर ऍक्टिंगचं प्राइज मिळेल याबद्दल मला स्वतःला फार खात्री होती. पण तसं काहीच झालं नाही. ओ राग तू माझ्यावर का काढलास हे सुद्धा मला कळलं नाही. माझ्यासारखीच इतरांनाही बक्षिसं मिळाली होती. तू त्यांच्याशी का नाही भांडलास? या प्रश्नाचं उत्तर नाही मिळालं तरी चालेल. आणि मग मी सुद्धा बराच वेळ तिथंच हॉलमध्ये रडत बसलो होतो, लहान मुलासारखा. पण खूप वेळाने जाणवलं की आपण अनुष्काशी फारच भांडलो, नेहमीपेक्षा जरा जास्तच. खरंच अनु, काय चूक होती तुझी? उलट जे मी सांगेन ते काम तू खूप सिन्सिअरली आणि सिरियसली करत होतीस. पण मग मी तुझ्याशीच का भांडलो होतो? का त्या फ्रस्ट्रेशनच्या वेळी भांडायला तूच मला जवळ वाटली होतीस? वर्षाच्या शेवटी तुझं लग्न ठरल्याची बातमी कळली. आवर्जून येऊन तुझं अभिनंदन करायला विसरलो नाही. त्यावेळी मला आश्चर्य, असूया आणि थोडा आसुरी आनंद असं सगळंच वाटलं होतं. आश्चर्य वाटलं कारण मला वाटलं होतं तुला अभिनयातच नाही पण ओव्हरऑल करिअर करायचं असावं. मग मग इतक्या लवकर तू लग्नाचा निर्णय कसा घेतलास? आसुरी आनंद का वाटला माहित नाही, पण मी तुला मला वाटतं माझी प्रतिस्पर्धी म्हणायचं. म्हणजे तू नव्हतीस तरी. आणि असूया वाटली कारण कारण कधीतरी हा विचार माझ्या मनात आला होता की अनुष्का आपल्या आयुष्यात आली तर. पण मी एकदम तो विचार अंगावरून झटकून टाकला होता. मग मात्र ना अनु, तू साफ बदलली होतीस. भांडणं कमी केली होतीस. नाटकात जे मी सांगेन ते तू शांतपणे ऐकून घ्यायचीस, एकही उलट शब्द न बोलता. मला मला आवडायचं नाही हा तुझं ते शांत राहणं. वाटायचं की तू ना सारखा दंगा करावास, आरडाओरडी, वादविवाद करावेस. पण पण का? आणि त्यावेळी मला दिग्दर्शनाचं पहिलं बक्षीस मिळालं. तुला काहीच नाही मिळालं. मी 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 फार आनंदात होतो आणि तू मात्र फक्त एवढंच म्हणालीस की फिटामफिट झाली. मला अगदी कसं तरी झालं. आणि बक्षीस समारंभाचा प्रयोग संपल्यानंतर तू धावतच निघून गेली होतीस, बहुतेक दवाखान्यात. मग तुझं ते पत्र पाहिलं अनु, मला अजूनही आज त्याचा शब्दन शब्द आठवतो. आपण नाटकाव्यतिरिक्त एकमेकांना फारसे ओळखत नाही, तरी मी तुला आज हे पत्र लिहित. कृपया कोण गैरसमज करून घेऊ नकोस. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे यापुढे मी नाटकात काम नाही करू शकणार. रिप्लेसमेंट बघ तू. माझ्यामुळे तुझी अडचण व्हायला नको. मला माहितीये माझ्यामुळे तुझं फारसं अडणार नाहीये, पण तरी मला वाईट वाटतंय. आपली आवडती गोष्ट नाटक नाटक सोडावं लागणं यासारखं दुःख काय तुला नाही कळणार. त्याचं कारण असं आहे की मला मला घशाचा कॅन्सर डिटेक्ट झालाय. जवळजवळ स्टेजच आहे. एकतर कॅन्सर बरा होईल, नाहीतर मी
फार जगणार नाही. आणि कॅन्सर बरा झालाच तरी मला बोलता येईल असं नाही. घरातल्या सगळ्यांना माहित झालंय, बाहेर तुझ्याशिवाय आणि माझ्या अगदी जवळच्या 2-4 मैत्रिणींशिवाय इतर कुणालाच माहित नाहीये. प्लीज तू कुणालाही सांगू नकोस. खरं तर हे सगळं मी तुला का सांगते कळत नाही. आणि हो, सिंपथी वगैरे दाखवायला येऊ नकोस, त्याची गरज नाहीये. अजिंक्य अजिंक्य पण मला नाटकात काम करावंसं वाटतंय रे. मला बोलायचंय, खूप बोलायचंय तुझ्याशी. आणि अगं पत्राच्या शेवटी सुद्धा भांडलीच होतीस माझ्याशी, म्हणून म्हणून खरं सांगू मला बरं वाटलं. वाईटही वाटलं. एकदा येऊन भेटावं का असं वाटलं. पण मग मी नाही चालू. पायच नाही वळले तुझ्याकडे. विचार केला आता तुझं काय आहे. आणि एक दिवशी संध्याकाळी तू हॉलवरती आली होतीस. आम्ही नाटकाची प्रॅक्टिस नुकतीच संपवून होतो. तू आल्यावर सगळ्यांनी तुला गराडा घातला. तूही हसतमुखाने सगळ्यांना सगळ्या प्रश्नांची उत्तर देत होतीस. मी गर्दीतनं लांब उभा राहून बघत होतो या सगळ्याकडं. माहित नाही पण वाटत होतं की तू आज इतर कोणालाही नाही, फक्त मलाच भेटायला आली आहेस. आणि अनु, तो अंदाज खरा ठरला. तुला त्या दिवशी माझ्याशीच बोलायचं होतं. अजिंक्य, थांब ना. अनुष्का, अगं काय ग, कशी आहेस? कसं काय चाललंय? घाईत आहेस का? कुठे जायचंय? हा म्हणजे घाईतच. बरं ठीक आहे, निघते मग मी. नाही नाही, तशी इतकी काही घाई नाहीये. काम असेल काही तर. नाही, काम नाही रे, जरा बोलायचं होतं. बोलायचं? अगं पण तुला बोलता येत नाही ना? आय मीन तुझा घसा. म्हणूनच जरा बोलायचंय. फार वेळ नाही घेणार तुझा मी, कारण मलाही जरा त्रासच होतोय. बर बोल. अरे, मी ना लग्नाला नकार दिलाय. तुला तर माझी सगळी परिस्थिती माहितीच आहे. माझ्यामुळे कुणाला त्रास व्हावा ना असं मला वाटत नाही रे. अभय काही म्हणाला नाही, उलट फॉरेनला नेऊन सर्जिकल ट्रीटमेंट करायला सुद्धा तयार आहे तो. अभय खूप छान आहे, पण सध्या ना तोही खूप फ्रस्ट्रेट झालाय. पण मला ना त्याला आणि त्याच्या घरच्यांना आणखीन मनस्ताप द्यायचा नाहीये रे. मला ना फक्त इतकंच विचारायचंय की माझा निर्णय बरोबर आहे ना. अगं पण तुझ्या घरचे आणि घरच्यांपेक्षाही तुझं काय? तू कशी जगणार आहेस? काय करणार आहेस पुढे? म्हणजे तुलाही माझा निर्णय चुकीचाच वाटतोय? माझ्या घरच्यांचे ठीक आहे रे, पण तू सुद्धा मला समजून घेऊ शकत नाहीयेस, एक मित्र म्हणून किंवा एक सहानुभूती म्हणून, एक दिग्दर्शक म्हणून. अशा वेळी नाटकात तू तुझ्या नायिकेला काय न्याय देशील? हे बघ, तिनं थांबावं, थोडी विश्रांती घ्यावी आणि मग वाटलं तर परत सुरुवात करावी. एक्झॅक्टली. मग मी असा निर्णय घेतला तर त्यात चूक काय आहे? अगं नाटकाची गोष्ट वेगळी आहे, आयुष्याची गोष्ट वेगळी आहे. दोघात फार फरक आहे. पण मी एकदा निर्णय घेतला ना की मग घेतला. त्याची पूर्ण जबाबदारी ही माझी असते. मला हे काही पटत नाहीये. तुला माझं कधी पटलंच नाही. मला तुझा हा निर्णय आवडलेलाच नाही. आजपर्यंत मी घेतलेला कुठला निर्णय आवडलाय तुला? अगं कारण ते नेहमीच चुकीचे असतात आणि तू त्याचप्रमाणे वागतेस. हे मला बिलकुल आवडत नाहीये. आणि यावेळीही मी माझ्याच निर्णयाप्रमाणे वागणार आहे आणि त्यात तू मला मदत करणार आहेस. मी तुला कसलीही मदत करणार नाही. तू इथून पहिली चालती हो. मी नाही जाणार. तूच मला मदत करायची आहेस. येथून जा, नाही तर खुर्ची फेकून मारीन मी तुला आता. मार ना, पण अशी मार की मी खरोखर मेले पाहिजे. मार, मला नाहीये जगायचं. माझा जर आवाजच नसेल तर मी जगून करू तरी काय? माझं आयुष्य निशब्द होईल. मी खूप फ्रस्ट्रेट झालीये रे. कोणीही मला माझ्या निर्णयात साथ देत नाहीये. किमान तू तरी दे. आणि आपण इतके भांडतो की मला खात्री आहे तू मला मारायला तयार होशील. नाही म्हणणार नाहीस. वाटलं तर ना, ही घे माझ्या गाडीची किल्ली. मी गाडीत बसते आणि तू मला ढकलून दे. मी वाटलं तर चिठ्ठी लिहून देते की हा निर्दोष आहे म्हणून. तुझ्यावर काही आळ येणार नाही. प्लीज प्लीज मला मदत कर रे. नाही म्हणू नकोस. मला नाहीये जगायचं. वेड लागले तुला. तू इतकी कशी फ्रस्ट्रेट झालीयस?
अगं मारायचं तुला इतक्या छोट्या कारणासाठी? कोणत्याही घटनेपेक्षा आपलं आयुष्य खूप मोठं असतं. पण मी जगून करू तरी काय? आवाजच जर गेला माझा तर मी काय बोलणार आणि कसं करणार आहे ऍक्टिंग? मला ऍक्टिंग करायचंय रे. मी आता ते काही करू नाही शकणार. स्वतःला आणि इतरांना त्रास देत मी का जगू? अगं अगं अनुष्का, हा तुझा गैरसमज आहे. मी तुला नाही मारणार. मी तुला जगवणार माझ्या बरोबर, माझ्यासाठी. काय संबंध आहे तुझा? आणि अजिंक्य, बोलायला सोप्या असणाऱ्या गोष्टी करायला सोप्या असतील असं नाहीये. हे तू मला चॅलेंज देऊ नकोस हं? नाही मी तुला माझ्याबरोबर जगायला लावलं तर नाही तर नाव बदलून टाकेन. हे बघ, तू आज यशामागे धावतोयस, पण मी ना एका जागीच थांबलीये. तुझ्या बरोबर नाही मला धावता येणार रे. मी तुझा हात घट्ट धरून धावेन. आणि मध्येच हात सुटला तर? माझी तुझ्या मागे धावताना दमछाक झाली तर? हे बघ, यशाच्या शिखरावर असताना तुला माझं ओझं होईल रे. नाही होणार, नाही होणार. अरे पण का? का अट्टहास आहे मला जगवण्याचा? कारण कारण तू मला आवडतेस. आणि अनु, दुसऱ्या दिवशी तुझ्या घरी येऊन आपण लग्नाची परवानगी मिळवली होती. अगं मला तुझा राग यायचा म्हणून मी तुला मारून टाकावं असं म्हणणं होतं तुझं. शी, एकदम सिरियल टाइप्स. किती किती बालिश होतं वागणं तुझं, एकदम फिल्मी आहे. पण आता कळतंय की माझा त्यावेळचा निर्णय बरोबर होता. तुला तर मी कधी स्वप्नातही माझ्या आयुष्यात पाहिलं नव्हतं. आणि काही कळायच्या आतच आपली 2 आयुष्य एक झाली होती. वाटायचं कसं निभावणार आहे आपलं? पण माझ्या घशाच्या ऑपरेशनच्या वेळी ज्या पद्धतीनं तू मला धीर देत होतास ना, वेळ आली तेव्हा ओरडलास देखील आणि जवळही घेत होतास. आणि त्यापूर्वी काय वाटायचं मला सांगू? अनु, तुझं आयुष्य किती सुंदर, सहज, सोपं आहे. दुःखाचा तुला स्पर्शही नाहीये. पण माझ्या आयुष्यात तू आलीस, तू दुःखाचा पदर घेऊनच. पण मला ना कधीही ते नकोसं वाटलं नाही. कुणासाठी काहीतरी करावं अशी आयुष्यात पहिल्यांदाच संधी मिळाली होती. तोपर्यंत मी जगत होतो ना ते फक्त स्वतःसाठी. लग्नाची काही वर्ष उलटून जाईपर्यंत मला खरंच वाटत नव्हतं की आपण लग्न केलंय म्हणून. त्यानंतर झालेल्या ट्रीटमेंट्सनी मी जगले खरी, पण माझा आवाज गेला कायमचा. अर्थात ते अनपेक्षित नव्हतं, पण तरीही त्या दिवशी मी खूप रडले आणि बराच वेळ तू माझी समजूत काढत होतास. मला हसवण्याचा प्रयत्न करत होतास. पण छे, त्यानंतर आपल्यात शब्दांची अडचण कधी आलीच नाही. सुरुवातीला मला खूप भीती वाटायची, माझी स्वतःची आणि तुझी, तुझ्या इतक्या समजूतदारपणाची. कधी कधी वाटायचं थांबवावं हे सगळं, तुला गदा गदा हलवून विचारावं की का करतोस हे सगळं माझ्यासाठी. पण पण विचारणार कसं? हं. नंतर मात्र जाणवत गेलं की तुलाही माझी तितकीच गरज आहे. आणि मग प्रत्येक क्षणी तुझ्या बरोबर राहायचं, तुला साथ द्यायची, तुला समजून घ्यायचं असं ठरवलं. यावर मी काय उत्तर देऊ अनु? अगं सगळ्याच भावना शब्दातून व्यक्त नाही करता येणार मला तुझ्यासारख्या. बऱ्याच भावना तुझ्या माझ्याकडून व्यक्त करायच्या राहूनच गेल्यात. लोक काय काय बोलायचे, आधीपासूनचे संबंध होते. एकत्र नाटकात काम करत होते तेव्हाच यांची नाटकं पाहिली होती. नाहीतर मुक्या मुलीशी कोण लग्न करेल? अगदी मुक्या मुलीनं आमच्या अजिंक्यला जाळ्यात ओढलं इथपर्यंत. नंतरचा काही काळ मला मात्र फारच अवघड गेला. त्याच काळात तुझं करिअर होत होतं. मला मात्र भीती वाटायची की ह्या सगळ्याचा तुझ्या करिअरवर परिणाम व्हायला नको. हं, नाही झाला. तूच होऊन नाही दिलास. तुझं करिअर तेच माझं असंही होतं. माझ्या समोर तर अक्षरशः काळोखच पसरला होता. ए, तुझी पहिली फिल्म आणि निशांच्या जन्माची बातमी
एकाच दिवशी रिलीज झाली ना रे. हो. तू इतका आनंदात होतास आणि डॉक्टरांकडे गेल्यावरही तूच खूप बोलायचास. तुलाच अगदी शंका यायच्या. डॉक्टरही हसायला लागायचे. निशांत बरोबर माझा वेळ कसा जायचा कळायचंच नाही. ते दिवस आठवत फारच फारच छान होते रे. अनु, आठवतंय एक दिवस मी हैदराबादचं शूटिंग संपवून घरी आलो होतो. मला अजूनही आठवते. तू तू डान्स करत होतीस आणि निशांत हा असा इथे बसून बघत होता. मी मी बघतच राहिलो. मला माहितीच नव्हतं की तू चांगला डान्स करतेस. 2 क्षण ना मला राग आला तुझा, माझ्यापासून ही इतकी वर्ष लपवून ठेवल्याबद्दल. पण नंतर विचार केला, मी तुला कधी विचारलंच नाही माझ्यापासून ही इतकी वर्ष लपवून ठेवल्याबद्दल. आणि तुला तरी सांगायला कुठे वेळ मिळाला मला. त्यानंतर वाटत राहिलं, तू डान्स करायला काय हरकत आहे? आणि मग त्यानंतर माझं नव्यानं करिअर सुरू झालं. परत नवीन आयुष्य दिलंस तू मला, नवीन ओळख. पहिले काही शोज ना तू स्वतः यायच्यास माझ्या बरोबर. 5व्या का 6व्या शोला मी पहिल्यांदाच एकटी गेले. शो संपून बाहेर आले तू ही गर्दी माझ्या भोवती. क्षणभर मी गांगरले, गोंधळले. तुझा रागही आला मला. वाटलं याला यायला काय झालं माझ्या बरोबर. नंतर विचार केला, दरवेळी काय यावं माझ्या बरोबर कोणी. तू मला माझं आयुष्य जगायला शिकवतोयस तर मी कुबड्यांची अपेक्षा का करू. त्याही वेळी तुझाच निर्णय बरोबर होता. तुला आठवतं माझा 50वा शो होता, खूप मोठा. मी तुला पत्र, ईमेल, SMS सगळं केलं होतं. तरीही तू रिप्लाय दिलाच नाहीस. मला जरा आश्चर्यच वाटलं. भलतीच शंका आली मनात. कोणाच्या प्रेमात नाही ना पडलास. मला खूपच इन्सिक्युअर्ड वाटायला लागलं. सगळं सोडून परत घरी बसावं, काहीच करायला नको. पण पण उद्या तूच सोडून गेलास तर माझं करिअरच माझ्या बरोबर राहील अशी मनात आशा होती. पुढचे 2-4 महिने तू एकही स्टेज शो केला नाहीस की माझ्याशी नेहमीसारखी वागली नाहीस. बरेच दिवस मग मला कळतच नव्हतं की तुला काय झालंय. तू तू माझ्यापासून लांब जातेस हे मात्र जाणवत होतं. आणि खरं सांगू, जी शंका तुला आली होती ना माझ्याबद्दल, तीच तेवढी मला तुझ्याबद्दल सुद्धा येत होती. माझं बेस्ट फिल्म अवॉर्ड आणि डॉक्टरनी दिलेली नेहाच्या वेळची बातमी आपल्याला परत एकदा जवळ घेऊन आली होती, नाही? दोघांचा नुसता असा ना गोंधळ सुरू झाला होता. घरातल्या पाखरांचा किलबिलाट वगैरे, आरडाओरडी, ते बारशी, वाढदिवस, मुंज, त्यांचे ते मित्रमैत्रिणी, घर घर नुसतं सगळं असं दणाणून जायचं, नाही? हा? ते नेहाचं ते ओढण्या घेऊन नाच करणं, तुझ्या सगळ्या साड्या दागिने घालून घरभर फिरणं, ते सगळं सगळं इकडे तिकडे टाकणं. मग मी बाहेरनं आलो की माझी चिडचिड, तुझी धावपळ. निशांतनं आठवतंय त्या क्रिकेटच्या काचा तरी किती वेळा फोडल्या होत्या. शेवटी तू काचा बसवून घेणंच बंद केलं होतंस. अनु, सगळं अगदी कसं कालच घडल्यासारखं वाटतंय, नाही? मी आयुष्य अगदी भरभरून जगले. तुझ्या मदतीनं आपल्यात कधी भांडणं, वादविवाद झालीच नाहीत. मी माझ्या आणि तुझ्या बरोबरचे इतके को आर्टिस्ट पाहिलेत ना, एकतर असुरक्षित तरी किंवा काळजीनं पोखरलेले तरी, नाहीतर मग लग्न, मुलं बाळ झाल्यावर करिअरवर पाणी सोडून दिलेले, नाहीतर आयुष्यात अभिमान झालेले अमिताभ सारखे. आपलं असं कधी नाही झालं. नेहा, निशांतही भांडणात तुझ्यावर गेले असले तरी समजूतदारपणात माझ्यावर गेले होते ना. त्यामुळे त्यांचाही कधीच त्रास झाला नाही. खरंच अनु, तुझ्याशिवाय आणि तुझ्यानंतर कुठेच कोणातच अडकू शकलो नाही का मी, ते नाही सांगता येणार. त्यावेळी मी तुझ्याशी लग्न का केलं, कसं केलं, मला काय वाटलं हे सांगता येणं अवघडच आहे. पण हे मात्र नक्की की त्यामुळे मी खूप छान, सुखी आणि इतरांपेक्षा वेगळं आयुष्य, थ्रिलिंग आयुष्य जगू शकलो. आणि माझ्या दृष्टीनं तेच चांगलं होतं.
माझ्यातली सर्जनशीलता त्यामुळेच आजही टिकून आहे आणि तितक्याच टवटवीतपणानं मी कुठलाही प्रोजेक्ट हाताळू शकतो. याचं सगळं श्रेय अनु तुलाच आहे. तुझ्यामुळे माझ्या पायाखालची जमीन स्थिर झाली आणि मी निश्चितपणानं माझं यश मिळवू शकलो. नाहीतर नाहीतर मी ना नुसताच असा धावत राहिलो असतो. तुझ्याशिवाय इतर कोणी मनुष्य माझ्या आयुष्यात आली असती तर काय, हा विचारही मी आज मनात नाही आणू शकत. अनु, तुझ्या अबोल्यानंच ना माझ्या आयुष्यात एक उबदार घरट निर्माण केलं. अनु, तू सुद्धा ना वेडीच आहेस. अगे ह्या इतक्या पत्रांची काय गरज आहे? हं? मला काय समजत नाही का तुला काय वाटतं ते? अगं वेडी, इतकी वर्ष संसार केलाय तुझ्या बरोबर. तुझ्या मनातलं मी ओळखणार नाही तर कोण ओळखणार? खरंच माझ्या मनातलं तू गेली 25 वर्ष बरंच काही ओळखत आलायस, समजून घेत आलायस. कधीच चूक झाली नाही तुझ्याकडून या बाबतीत. काय नाही सहन केलंस तू माझ्यासाठी. करता येईल ते सगळं. मी कधी इतक्या वर्षात वडाची पूजा केली नाही, कुठले उपास केले नाहीत. माझा पुनर्जन्म, 7 जन्म त्यावर विश्वास नाही. पण जर देवानं मला परत जन्म दिला ना, तर तुझीच बायको व्हायला आवडेल मला. मी तुलाच मागून घेईन. तुझी, फक्त तुझीच, अनुष्का. हा हा निशांत, हा बोल बोल बेटा. अरे कसा आहेस? हा थँक्स थँक्स. हो 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 हो, आईकडून पण. हा काय येतोयस? अरे काय, कधी आलास इकडे? हा, अगं अरे पण मग बोलतोयस कुठून? हा, अच्छा अच्छा, एअरपोर्ट वरून? हा 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 हा, सांग सांग सांग. काय? नाही नाही, अरे नाही, हे बघ निशांत, अरे नाही, हे बघ बेटा, हे बघ एक एक सांगायचंय तुला. हे बघ, आम्हाला भेटायला म्हणून येणार असशील ना बेटा तर ये. हं? आम्हाला पण तुझ्याबरोबर नाही यायचं. नाही नाही नाही, अरे हो, हे बघ आम्ही, अरे पाहिलंय मी स्वित्झर्लंड. हं? हो हो हो, नाही नाही नाही, अरे नाही निशांत, अरे आम्ही आम्ही नाही येणार. नाही, अरे हे बघ तुझ्या ममाचा डान्स शो आहे ना, तिनंच बसवलाय. हा, तिनंच बसवलाय ना. हे बघ त्यात ती बिझी आहे आणि माझी अरे प्रोजेक्ट फिल्म वगैरे चालली आहे, त्यामुळे नाही. निशांत, निशांत, अरे बाबा हा निर्णय माझा नाही, तुझ्या ममाचाच आहे. हा, बाय. हा, ठेवतो. बाबा, काय हे? काल रात्रभर जागेच होता वाटतं. राज म्हणाला सुद्धा मला 2-3 वेळा की उठून पाहून ये म्हणून. कधी उठलात? झोपला होतात की नाहीच? पांडू, पांडू, अरे उठलास की नाही रे बाबा? उठ आता, चहा टाक. अनु अनु, अगं अनु, बाबा, अरे बराच वेळ झाला चहा म्हणून बाबा, हाक मारली. मीच आत्ता उठतेय. दूधवाला इतक्यात येतोय, आत्ता एवढ्यात कुठला चहा? अगं अनु, आज चहा टाकायला गेली होती. थांब, मीच पाहून येतो का काय झालंय ते. थांब अनु. बाबा, अन- हे काय परत? हा सगळा पसारा का काढून ठेवलात तुम्ही? किती वेळा सांगितलंय तुम्हाला असा पसारा काढून बसत जाऊ नका म्हणून? का गेलात तुम्ही आउट हाऊस मध्ये? पांडू, उठलास की नाही तू? का सोडलंस बाबांना आउट हाऊस मध्ये? अगं अगं, त्याला नको ओरडूस. मीच त्याच्याकडून किल्ल्या घेतल्या आणि गेलो. किती वेळा ती पत्र वाचत बसता? एकदा आउट हाऊस मध्ये असे गेलात की तिकडून ही पत्र आणता आणि मग पूर्ण रात्रभर आणि पुढचे कितीतरी दिवस तुम्हाला जागरण होत राहतं. अगं आमच्या लग्नाचा 25वा वाढदिवस होता. आम्ही ना असेच पत्र वाचत होतो आणि तुझ्या भावाचा, निशांतचा फोन आला. तो तिला उपचारासाठी नको नको म्हणत असताना घेऊन गेला तिथे.
बाबा, तिला बरं वाटावं होत म्हणून तो घेऊन गेला होता. तुमच्या दोघांचं स्वप्न होतं लहानपणापासून तुमच्या आईचा आवाज ऐकायचं. आता आता की नाही ती खूप बोलते, मी ऐकतो. हं, तरी पण आम्ही ती 25 वर्षापूर्वीची रात्र विसरत नाही बरं का. तिला तिला बोलता येत नव्हतं तेव्हा तिनं लिहिलेली पत्र वाचूनच आम्ही लग्नाचा वाढदिवस साजरा करतो अजूनही. आणि काय करतोय माहितीये, आम्ही असं वागतो की ती मुकीच आहे, तिला अजूनही बोलता येत नाही. आणि मग तेव्हा सारखीच पत्र वाचतो तिनं लिहिलेली. बाबा प्लीज, मी आता हे नाही सांभाळू शकत. मी तुम्हाला नाही सांभाळू शकत आता. मी गेली 20 वर्ष तुम्हाला हेच सांगते. आईचं हा हा लग्नाचा ना 50वा वाढदिवस होता. कालही आम्ही तिची पत्र वाचली, केक कापला. अगं ती तुझ्याबद्दल खूप बोलली, निशांबद्दल पण खूप बोलली. ती ती अगं रोजच बोलते. सकाळी उठून नाचाचा रियाज करते. तिचा तिचा घुंगराचा आवाज ना असं सगळीकडे घरभर भरून राहतो. बाबा, निशान घेऊन गेला होता आईला आणि मग पुढच्या 2-3 वर्षातच ती ती कोसळलीच. तिच्या ऑपरेशनला कधी रिस्पॉन्सच नाही दिला चांगला. तर बहुतेक नकोच होतं हे ऑपरेशन. आणि आणि तुम्ही ही पत्र वाचत बसता. किती त्रास होतो या सगळ्याचा तुम्हाला. तुम्ही का त्रास देताय आम्हाला असा? बस झालं, मला आता नाही सहन होत. मी मी ही पत्रच आता फाडून टाकणार आहे. मला नाही सहन होत. आई आता नाहीये. नाही नाही अगं नाही नाही अगं पत्र नाहीये, ती ती फक्त पत्र नाही आहेत, माझी अणू आहे त्याच्यात. शेवटची आमची पत्र, त्याची लिहिलेली पत्र. हा हात नाही लावायचा कोणी याला. ह्या पत्रात ती राहते. या पत्रात तिचा चेहरा दिसतो मला, तिचा आवाज आहे या पत्रात. अनु अनु परत दिसते या पत्रामधून. आम्ही आम्ही खूप खूप बोलतो. कोणी नाही न्यायचं या पत्राला, नाही न्यायचं. तिला 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 बोलता येणार नाहीये, डॉक्टरांनी आधीच सांगितलं होतं. मी खूप प्रयत्न केले तिच्यासाठी. तुम्हाला असं का वाटतंय मला नकोय तिनं बोलायला? अरे अरे तिला स्वतःलाच नको रे तिनं बोलायला. माझ्यावरती पूर्ण अवलंबून आहे. नका नेऊ तिला, नको रे नको. तिला नकोय ऑपरेशन. तिच्या तिच्या डोळ्यातली भाषा ना फक्त मला कळते. नको नको म्हणते ती. अरे मी 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 तिच्यावर अवलंबून आहे रे. तिच्या तिच्या पत्रामधून ती म्हणते. ती अनुला पण असंच नेलं होतं. नको नको म्हणत होती ती. ती नको. अरे नका रे. धन्यवाद. नाटकाचं नाव ती येते आणि का जाते. लेखिका धनदा कुलकर्णी. पात्र परिचय अजिंक्य सिनियर मनोज वाडेकर, अनुष्का सिनियर रुचा लोंढे, अजिंक्य ज्युनियर अनुराग म्हैसकर, अनुष्का ज्युनियर मधुरा नामजोशी आणि नेहा सुपर्णा जोशी. टेक्निकल सहाय्य चैतन्य गोडसे आणि झोया देशपांडे. थँक्यू. धन्यवाद. आता लगेच आपण दुसरी एकांकिका सुरू करू. दुसऱ्या एकांकिकेचं नाव आहे स्वयं. लेखिका आशा साठे आणि दिग्दर्शक आनंद गाणेकर. दुसरी एकांकिका सुरू करण्याआधी सगळ्यांना पुन्हा एकदा सूचना. आपापले माईक आणि व्हिडिओ बंद ठेवा. जेव्हा आपला रोल असेल, जेव्हा आपली एंट्री असेल, तेव्हाच फक्त ऑडिओ आणि व्हिडिओ ऑपरेट करा. सादर करीत आहे स्वयं, आशा साठे.
फोनची रिंग वाजते. खूप वेळ कोणीच फोन उचलत नाही. वाजून वाजून थांबतो. पुन्हा रिंग. आता कोपऱ्यातल्या सोफ्यात हालचाल. एक प्रौढ स्त्री नाईलाजानं जागी होतीये. बहुधा रात्रभर काम करत असावी. भोवती कागद, फायलींचा पसारा. त्यातून बाहेर येऊन ती फोनपर्यंत पोहोचेपर्यंत रिंग वाजत राहते. धडपडतच फोन उचलते. हॅलो, मी रमाज बोलतेय. झोपेतून उठल्यामुळे आवाज बदललेला वाटला असेल. काय रे सकाळी सकाळी फोन करून उगीच उठवलंस? महिनाभर भेटू नको असं कालच सांगितलं ना. कसे इतक्या लवकर उठून तुम्ही आवरून दुसऱ्यांना फोन करायला सा मोकळे असता रे? सकाळीच नाही तर काय? किती माय गॉड, 10 वाजले. हे बघ, 10 पर्यंत झोपून राहिले म्हणून ओ माय गॉड नाही म्हणाले. मी केव्हा झोपावं, केव्हा उठावं, केव्हा काम करावं हे आता मी ठरवते. नाही, संध्याकाळी आमच्या छानदसीच्या ग्रुपमध्ये नाटक निवडायला. हो 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 हो, उद्ध्वस्त ना, वाचलं ना. त्यांनीच मला रात्रभर छळलंय. ओके, छळवणूक करून घेणं एखाद्याचा स्वभावच असतो. काय इलाज त्याला. हो हो, बास बास आता बास. हो, ठेवू फोन. थँक्यू थँक्यू. कसला वाढदिवस आणि कसलं काय. एकूण 50 वाढदिवस येऊन गेले, पण अजून खरं माझं म्हणावं ना असं काही सापडलेलं नाही. उद्ध्वस्त. 10 वर्षापूर्वीची मी असते ना तर एक उत्तम स्क्रिप्ट म्हणून मी ह्याचीच निवड केली असते. खूप सेन्सिव्हली लिहिलंय शेखरनी. त्यातले काही सीन्स छान वाटतील स्टेजवर. हे असं दार अनुराधाच्या घराचं. हे दार बंद. शेखरला हे दार छान सापडलंय. हा, अनु अशी संध्याकाळची परतते. उत्सुकतेनं दाराकडे पाहते. घरात अंधार. दाराला कुलूप. ती हिरमुसते. किल्ली दारात सरकवते. दार संथपणे उघडतं. हॅलो हॅलो, सुमित्रा. हां, अगं मला घर एकटं एकटं वाटलं तर फोन कर म्हणाली होतीस. केलाय फोन. आहे ना 5 मिनिटं वेळ आहेत ना बोलायला? अगं मला ना कसल्या तरी भीतीनं घेरलंय ग. म्हणजे माधव आणि मी आमच्यातला संवादच हरवलाय. तो ना कुठेतरी दूर दूर चाललाय. माझ्यापासून, ह्या घरापासून, त्याच्या पेशंट पासूनही. मला मला हे हे का लक्षात आलं नाही आधी? नाही, गेले वर्षभर मी मुलींच्यात गुरफटले होते खरं. पण अगं आता 22 वर्ष झालीत ग आमच्या लग्नाला. माधव असा दूर कधीच नव्हता. म्हणजे तो तो व्यग्र असायचा त्याच्या कामात. आमच्याबरोबर कुठेही यायला तो मोकळा नसायचा. पण तरी तो आमच्यात आहे असंच वाटायचं ग. आणि आता तो समोर असला तरी दूर वाटतो. मला मला एकटेपण जाणवतंय ग. त्याला मी हे सांगितलंच नाहीये. त्याचं पण मात्र एकच आपलं सतत चालू असतं. तू स्वतःला कशात गुंतवून का घेत नाहीस? एखादा जॉब कर म्हणून सारखा सुचत असतो मला. परवा तर त्या समोरच्या ती लायब्ररियनची वेकन्सी होती ना, तर तो मला म्हणला, "तू का करत नाहीस?" आता आता हा असला जॉब मी करायचा आहे का? माझं एकटेपण ह्या असल्या जॉबनी भरणार आहे? माधव, काय सुचवायचंय तुला माधव? ही मला का भीती वाटतेय? कुठे आहेस तू माधव? माधव, माधव. माधव माधव, अशी अनुराधा अनेकदा भीतीच्या छायाने घेरली जाते. स्वतःच्या रिकामपणाने दचकते. भराभर दिवे लावते. म्युझिक सुरू करते. पुस्तकं नीटनेटकी ठेवते. झाडांना गोंजारते. रात्रीचे 3चे टोल. लॅच उघडून माधव आत येतो.
माधव, तूच आहेस का माधव? अरे माधव, ही काय वेळ झाली का रे? हा, किती वाजले बघितलंस का? किती उशीर झालाय? कुठे गेला होतास इतका वेळ? काय ही काय वेळ झाली का? बघ 3 वाजलेत. हो, माहिती आहे मला. अरे इतका वेळ काम करत होतास का तू हॉस्पिटलमध्ये? तू काय सगळ्या मानव जातीच्या आरोग्याचा ठेका घेतलायस की काय? प्लीज अनुराधा, आता असं बोलायलाच हवंय का? अरे इतका वेळ तू नक्कीच हॉस्पिटलमध्ये काम करत नव्हतास, हो ना? हो, नव्हतो मी हॉस्पिटलमध्ये. बस मग कुठे होतास? अरे सांग ना, असा उशीर का झाला तुला इतका? काहीतरी बोल अरे माधव. हा हा असा नुसता हातात ग्लास खेळवत बसू नको रे. काय काय करत होतास? काय करत होतास इतका वेळ? ड्रिंक्स का पत्ते? पत्ते तू तर खेळतच नाहीस. अरे कुठे बाहेर गेला होतास का? वेळेचं तुला भान कसं राहिलं नाही? सांग ना माधव, काय झालं होतं? काय झालं एवढा उशीर तुला? का कुणा मैत्रिणीकडे? हो, आली आहे दुसरी एक माझ्या आयुष्यात. नाही नाही माधव, सांग हे खरं नाही. अरे अरे मी प्रेम करते तुझ्यावर. तूही करतोस ना माझ्यावर. तू तू मला असं फसवत असलास तर मी मरून जाईन. मी प्रेम करते तुझ्यावर माधव. खोटं असतं तर मी कधीच मरून गेले असते. माधव, म्हण हे खोटं आहे. म्हण हे खोटं आहे. दुसरी कोणी स्त्री आलेली नाही तुझ्या आयुष्यात. माधव, कोण आहे ती? शिरीन पोतनीस. शिरीन? हम्म शिरीन? का? हा, मला माहिती आहे. ती सुंदर आहे ना, लबाड आहे, भलतीच चलाक आहे, धाडशी पण आहे आणि हो अवेलेबल पण. ती बोलण्यात हुशार आहे ना आणि दुसऱ्यांना बोलवून खुश करते. पण तुला तुला त्याची गरज वाटली माधव? चला, बरं झालं. नाही म्हणजे तूच हा विषय काढलास आपण. गेले कित्येक दिवस मी सुद्धा ताणातच आहे. मला ना खोटेपणाचा तिटकारा आलाय आता. मला तुझ्याशी खोटं बोलायचं नव्हतं, नाहीये. हे केव्हापासून चाललंय तुमचं? मागच्या महिन्यात तुला त्या गोव्याच्या रिसॉर्टमध्ये सोडून मी कामाचा निमित्त सांगून इकडे परतलो, तेव्हा तेव्हा मी तुझ्याशी खोटं बोललो. म्हणजे तेव्हा तू इथे तिच्याबरोबर होतास? तिच्याबरोबर रात्री? हो, नेहमी तिला भेटतोस असा? रोज? हो, नो नो. हे बघ, तुला माहिती आहे अनुराधा, मी खूप कामात असतो. किती किती वेळा भेटलास? केव्हा भेटलास मला आत्ताच सांग. मला सगळं समजलंच पाहिजे. लगेच सांग मला. ओके. 2 वेळा संध्याकाळपासून आम्ही एकत्रच राहिलो आणि एकदा दुपारी. मग हे मला तेव्हाच का नाही सांगितलंस? नाही सांगवलं. काळजी वाटली तुझी. तू म्हणतेस ना नेहमी दुःखाने मरून जाईन मी. तू तू हे बोलतोयस आणि असं म्हटल्याने काय होतं रे? हा, कुठे मेले मी? का नाही मेले मी? मी मी मरत का नाहीये? म्हणजे म्हणजे मी गोव्याला असताना त्याच्या शेजारी दुःखाने मी मेले का नाही? मरू शकत नाही. चला, रात्र झाली, झोपा आता. ती उठते. तू जागा व्हायच्याही आधी घराबाहेर पडते. त्याच्यासाठी चिठ्ठी लिहिते. संध्याकाळी भेटू, मग बोलू. दाराचा आवाजही न करता ती बाहेर पडते. छान सीन जमवलाय शेखरने. म्हणजे धाडकन दार वाजवून बॅग भरून बाहेर जायची असं दाखवलं नाही त्याने. शेखरच्या नाटकातलं हे दार फार महत्वाचं आहे, अर्थपूर्ण आहे. नाही पडता येत असं बाहेर पटकन घरातून आणि घालवलेल्या आयुष्यातूनही. सोपं नसतंच ते. दार धाडकन न वाजवता ती बाहेर पडली. क्वाईट मॅच्युअर.
तरी पण मग दिवसभर भटकून शेखरने अनुराधाला एकदम समुद्र किनाऱ्यावर आणून उभी केली आहे, मनात एक कविता घेऊन. हे अजून मला कन्व्हिन्सिंग वाटत नाहीये. म्हणजे कविता छान आहे, इफेक्टही छान येईल, तरी लाटा लाटा पांगणाऱ्या, शाळेतून सुटलेल्या पोरीत जशा खळखळणाऱ्या, एकी पुढे एक हिरव्या चुड्यासारख्या, गर्भवती पावलं टाकतायत जपून, फेसाची कांती लेऊन, पण अजून एकही कशी येत नाही, पाण्यावर तरंगणाऱ्या प्रेतासारखी फुगून. ही येते, आलीच ती किनाऱ्यापाशी. उडी टाकताच मी जाईन फुटून, खळकन काच पात्रासारखी. पण हे कोण म्हणतंय? कोण म्हणतंय मी तर होईन मासोळी? पाण्यात सोडलेल्या होड्यात बसून वाहून गेली होती ना ही असली गाणी. हे कोण वाजवतंय? कोण वाजवतंय जलतरंगावर टिचकीने, पिया मिलन की आस. या हिरव्या लाटा अशा भलत्या वेळी कोणी भरल्या माझ्या हातात? ही आलीये प्रेतासारखी फुगून, खळकन काचपात्रासारखी. मी उडी टाकतात जाईल फुटून. ही आलीये प्रेतासारखी फुगून, फक्त किनाराच सोडायचाय आता. ही आलीये प्रेतासारखी फुगून, फक्त पायच उचलायचेत आता. ही आलीये पायाशी, आता फक्त उचलायचेत. आलीये पाय दोन, दोन पाय, दोन पाय, दोन पाय. म्हणजे स्टेज इफेक्ट साठी उत्तम आहे. अनुराधा अशी समुद्र किनाऱ्यावर समुद्राकडे पाहत, एकटक लाटांकडे पाहत, मनात कविता जागी होतीये. छान इफेक्ट येईल. हॅलो. शेखर, थँक्यू. कशा कळतात तुम्हाला या तारखा आणि लक्षातही राहतात? मला इतरांच्याच काय, माझीच जन्मतारीख वाढदिवस लक्षात ठेवता येत नाही. बापरे, म्हणजे संध्याकाळच्या आमच्या मीटिंग मध्ये अर्ध्या डझन लोकांना आज माझा वाढदिवस आहे माहितीये? नाही, हे माझ्या खरंच लक्षातच आलं नव्हतं. छांदसी दशवार्षिक सोहळा आता महिन्यावर आलाय ना, ते फक्त आहे माझ्या डोक्यात. हो, तुझं स्क्रिप्ट ना चांगलं आहे. एक मिनिट शेखर. नाटक म्हणून उद्ध्वस्त छान आहे, छानच जमलंय. पण माझा निर्णय अजून होत नाहीये. नाही, दुसरं कुठलंच समोर स्क्रिप्ट नाहीये. पुन्हा हे स्त्री प्रधान नाटक आहे. आपल्या ग्रुपमध्ये तेच सिलेक्ट होईल. पण मी करेन की नाही तो माझा निर्णय होत नाहीये. नाही, तुझे सीन्स छान आहेत. तो समुद्रावरचा सीनही छान आहे. आत्ताच पुन्हा वाचत होते मी. कुणाची रे कविता? तुझीच? नाही, रजनी परुळेकर. छान आहे कविता. वाचल्या पाहिजेत रे आपण तिच्या सगळ्याच कविता. हो. नाही शेखर, पण शेवटी सगळं मला आतून माझं वाटलं पाहिजे ना. तिला अशी तू एकदम आत्महत्येच्या टोकावर नेऊन उभी केली आहेस. नाही, प्रयोगाच्या दृष्टीने परिणामकारक आहे. हो, पण तरी अजून माझं नाटक नाहीये ते.
हो, सांगेल. हं, चल. हा शेखर ना, त्याचं म्हणणं बरोबर आहे म्हणेपर्यंत पिच्छा सोडणार नाही. बाई अनुराधा, शेखरला तू जशी सापडलीस ना, तशी मला नको ग बाई स्टेजवर सापडायला काम करण्यासाठी. नवरा दुसऱ्या बाईत गुंतला ही घटना तुला इतकी उद्ध्वस्त करून गेली. तुझं आयुष्य, तुझं सोशल वर्क, तुझ्या मुली, शिक्षण, एकेकाळचा तुझा नाच, तुझं गाणं, सगळ्याची किंमत तुझ्या लेखी शून्य. फक्त तुझा नवरा डॉक्टर माधव तुझ्या आयुष्यातून वजा झाल्याचं तुला समजलं, तुझ्या लक्षात आलं, पण तू कोसळलीस. विचारही नाही केलास की तुझ्या लक्षात आलं नव्हतं तेव्हाही तो तुझ्यापासून दूर गेलेलाच होता. अनुराधा आता अधिक स्पष्ट दिसू लागते. डायरीत लिहिते. पण अधिक दुःखाची गोष्ट आहे. नवरा बायको एकमेकांपासून दूर होतात आणि लक्षातही येऊ शकत नाही. मी ज्याच्यावर इतकं प्रेम करत होते तो तितकंच प्रेम दुसरीवरही करत होता. म्हणजे दुसऱ्यांच्या बाबतीत जेव्हा हे घडतं ना, तेव्हा चर्चा करायला सोपं असतं, पण स्वतःच्या बाबतीत जेव्हा घडतं तेव्हा सुरू होते एक लढाई. मी मी एकदम कोसळून संपले नाही. मग लढाईला तोंड देणंच भाग पडलं मला. सुमित्रा, मैत्रीण तिची, तिने तिला सल्ला दिला, हॅव पेशन्स, धीराने संयमाने परिस्थिती हाताळ, एकदम डोक्यात राग घालून घेऊ नको. तुझा नवरा तुला जास्त माहितीये, कदाचित ही त्याच्या आयुष्यातली क्षणिक फेस असेल. पण हा भ्रम होता. माधव माधव नक्की किती माझा आणि किती तिचा आहे? मी हे तपासते. म्हणजे बातम्या माझ्यापर्यंत येतातच. म्हणजे ती गोष्ट मला माहित नव्हती, ती इतरांना माहिती झाली होती. आणि तरी समारंभातून, पार्ट्यातून आम्ही नवरा-बायको असल्याचं नाटक करतच होतो. लोकं मनातून हसलं मला. नाही, मलाच. मग सगळ्यांचंच असं चाललेलं असतं. सुखी संसाराचं नाटक, ढोंग. त्या शिरीनच्या मुलीला काय वाटत असेल? माधव माधव सगळे मला म्हणतात, की "तू पुन्हा कविता कर." मी जशी ते फावल्या वेळात कधी-कधी अनाथालयात जायचे ना, म्हणून मला सगळे म्हणतात, की "तू पुन्हा समाजकार्यात रस का घेत नाहीस?" घुसमट दडपून टाकायची आहे ना. कविता, शब्द, डायरी, समाजकार्य. आत्महत्येचेच एक-एक चेहरे आहेत हे. जडशीर अंधार, काळाशार रस्ता. मी चालतेय, चालतेय. समोर प्रचंड भिंत. पळून मागे पाहते, पुन्हा तिथेही भिंतच. मला घेरल्या अंधारानं. झोप येते, भीती वाटते झोपायची आणि जागं राहण्याची. हे असले शब्दांचे तुकडे डायरी भरून ह्या शब्दात बुडून गुदमरून मरेन मी आणि तोही. ह्या आत्महत्यांचा सगळे गौरव करणार. जिवंत राहण्याची शिक्षा. का म्हणून? वेगवेगळ्या तुकड्यांनी स्वतःची हत्या करत राहायचं. नाही नाही रमवू शकत मी स्वतःला अशी. नाही रमवू शकत. शेखरने अगदी उद्ध्वस्त हे नाटकाचं नाव ठरवूनच अनुराधाला उभी केली. खरं म्हणजे उभी कसली केलीये, तिला कोसळायला लावलंय. मला नाहीच आवडणार हे स्टेजवर करायला. एक अभिनेत्री म्हणून ह्या भूमिकेचं आव्हान मी स्वीकारून दाखवी नये, पण आवडीने नाही. पूर्वी नाही का कोणतीही भूमिका लहान मोठी आव्हान म्हणून स्वीकारून करून दाखवत असे. अगदी शाळेत असताना एकच प्याला नाटकातली सिंधू आणि गीताचा प्रवेश. त्यात खरं म्हणजे मला गीताचं स्पष्ट बोलणं आवडायचं. पण बाई म्हणाल्या, तू सिंधूची भूमिका कर, बक्षीस मिळेल.
मी केली सिंधूची भूमिका, बक्षीसही मिळवलं. मग तोच सिलसिला चालू राहिला. स्पर्धातून हमखास बक्षीस मिळवणाऱ्या सहनशील नायकांचे मुखवटे माझ्यावर चढले. कॉलेजमध्ये गेल्यावर ठरवून टाकलं, नाटक नाही करायला मिळालं तरी चालेल, पण असल्या शोषित सहनशील बायकांच्या भूमिका नाही करायच्या. मग मी स्वतःच वेगळ्या नाटकांचा शोध घ्यायला लागले. नाटक शोधता शोधता सुरेश भेटला. छान लिहायचा तेव्हा तो. मग दोघांनी मिळून चर्चासत्र, NSD ची ऍडमिशन, यश. एक सुंदर काळ होता. नाटक, संसार, मनूचा जन्म सगळं आमचं दोघांचं होतं. मनापासून जगत होतो. तरीही सुरेशच्या आणि माझ्या वाटाच वेगळ्या झाल्या होत्या. आपण का एकत्र राहतो असा प्रश्न पडायला लागला. मुन्नू हा आमच्यातला दुवा असा विचार करूनही काही वर्ष रेटली. पण एकूण फार वाईट काळ होता तो. बोललो एकमेकांशी काही तर भांडण, न बोलता तर भांडण चालूच होतं. कुठेतरी थांबूया हे आता सुरेश. काय थांबवायचंय आता आणखी? ही घुसमट. म्हणजे हे तुला काही त्रास देतोय? असं मी म्हटलं नाही सुरेश, तू त्रास देतोयस असं मी म्हटलेलं नाही, पण मला त्रास होतोच. आणि खरं म्हणजे तुलाही होतोय. माझी नाही काही तक्रार. काय 99% स्त्री पुरुषात म्हणजे नवरा बायको हे असंच चाललेलं असतं. पण राहतात ना सगळे एकत्र. शो मस्ट गो ऑन. आपल्याला तसं नाटक करायचं कारण नाही. म्हणजे आपण नाटकं करतो, पण प्रत्यक्ष जगण्यात नाटक करत जगावं असं नाही. मग काय करू शकतो आपण? दोघं मिळून ठरवूया. काय ठरवायचंय? हे बघ, माझं घर, माझा व्यवसाय, माझी प्रतिष्ठा, माझं स्थैर्य याचं महत्व फार मानतो मी आयुष्यात. उगीच तात्विक मुद्द्यांवर मला माझं आयुष्य उधळून द्यायचं नाहीये. मला नाही ते परवडणार. सुरेश, आपल्यात काही बिनसलेलं आहे असं वाटतच नाही तुला? हे बघ, तू काहीही विचार करू शकतेस. तुझा मार्ग तुला मोकळाच आहे. म्हणजे मी घर सोडून जाऊ? तसं म्हटलेलं नाही आम्ही. खरं म्हणजे हे सगळं बोलणंही मी काढलेलं नाहीये, तूच काढलंस. आपल्यात एकत्र राहण्यासारखं काही नातं उरलंय असं वाटतं तुला सुरेश? का? रूढ अर्थाने नवरा बायकोचंच नातं आहे आपलं. कायदेशीर लग्न झालंय आपलं. कायदेशीर म्हणजे काय? केवळ कायद्याने लग्न झालं म्हणून खरं नातं टिकतं? आणि नातंच उरलं नसेल तर नवरा बायको म्हणून घेण्यात तरी काय अर्थ राहतो? फारच तात्विक चर्चा करतेस तू. ते इम्पॉसिबल होतं मग सगळं. सांगितलं ना, कुठल्याही निर्णयाप्रत येण्याची मला आत्ता निकड वाटत नाहीये, सवडही नाहीये. आणि तुला इतकंच अशक्य झालं असेल तर ठीक आहे, मी हे नाटक चालू न ठेवण्याचा निर्णय घेते. हा? आणि हो, माझा जगण्याचा प्रश्न माझा मी कसाही सोडवेन. तुझ्याकडून अपेक्षा करणं माझ्या तत्वात बसतच नाही ना. आणि मनूचा काय विचार केलायस? नाही म्हणजे राहील ती माझ्याकडे, पण नको, सध्या ती माझ्याकडेच राहील. तुझी तिला सवयच नाहीये. ती लहान आहे तशी अजून. मधून मधून तू तुझ्याकडे नेत जा तिला. आणि हे बघ, मी वेगळी होतीये म्हणजे आपण काही अगदी शत्रू व्हायची गरज नाहीये. तिच्यासाठी तर नाहीच नाही. दोन्ही घरं तिला मोकळी असू देत. तुझ्या या निर्णयाने मला काय बरं वाटतंय असं नाहीये, पण स्वीकारेन मी तोही. बाय द वे, घटस्फोटाचं काय कारण सांगणार आहेस? सुरेश, मला कायदेशीर घटस्फोटाची गरज नाहीये. आपले स्वभाव जुळत नाहीयेत. म्हणजे दोघं जसे एकमेकांना वाटलो होतो त्यापेक्षा वेगळे झालो, बदललो. एवढं कारण पुरेसं आहे.
तुला कायदेशीरपणाची गरज लागली तर घटस्फोटाचे पेपर्स तयार करून पाठव, मी सही करेन. रमा, आता मी तुला विचारावं की नाही मला कळत नाहीये, पण तू कुणात गुंतलेस? नाही. गुंतणार नाहीस? पुढे कधी कुणाबरोबर लग्न करावं असं वाटणार नाही? तोच खेळ पुन्हा नाही खेळणार. एकदा त्या अनुभवातून गेल्यावर ते मोडू शकतं, संपू शकतं कळल्यावर पुन्हा त्याच अनुभवातून का जावंसं वाटेल? पूर्वी केलं आपण लग्न, म्हणजे त्याबद्दल काही विचारच केला नव्हता, करता आला नव्हता. आता करता येतोय मला. विचार करता येणं ही किती चांगली कमाई होती माझी, खरंच. हॅलो हॅलो. हॅलो. मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हो, थँक्यू. लक्षात आहे तुझ्या अजून? म्हणजे काय, तुझ्या नसतो कधी कधी. माहिती आहे मला, तुला असल्या गोष्टी रिच्युअल्स सारख्या वाटतात. वाढदिवस लक्षात ठेवून साजरं करणं वगैरे, त्या निमित्ताने लोकांच्या झुंडी गोळा करून पार्ट्या करणं. माझ्या लक्षात नसतो असं नाही, पण आता मला विशेष त्याचं ना महत्वच वाटत नाही. वय वाढणारच ना आपल्या गतीने. लोक जमवून साजरं करण्यासारखं काय आहे त्याच्यात? लोकांना जमवण्याचा उद्देश वेगळा असतो. अगं त्यामुळे गाठीभेटी होतात, त्यातनं मग निघतात काय कामं. बरं, तू काय नवीन नाटक करतेस? हो, विचार चाललाय. शेखरचं एक नाटक आहे समोर. शेखर सध्या जोरात आहे हा. चांगला लिहितो. सध्या प्रेक्षकांची त्याला इतकी पसंती आहे की हिंदी सिरियल वाल्यांचंही त्याच्याकडे लक्ष गेलंय. तू करस त्याचं नाटक. असेल प्रेक्षकांची पसंती, पण तुला माहितीये सुरेश, माझी म्हणून काही भूमिका असते ना, कोणतं नाटक करायचं याच्याबद्दल. हे बघ रमा, आता काळ मोठा कठीण आलाय. खरा नाटकाचा प्रेक्षक असा उरलेलाच नाहीये. कितीही मोठा कलाकार असला ना तरी थोड्याफार तडजोडीची तयारी ठेवावी लागते त्याला. तडजोड तडजोड हा शब्द फार फसवा आहे सुरेश. एकदा करिअर म्हणून रंगभूमीकडे पाहिल्यावर व्यावसायिक रंगभूमी ही असेल तशी स्वीकारावीच लागते, सगळ्या प्लस मायनस सह. हेच मी तुला मागेही सांगत होतो. आणि तुला काय माहित नाहीये का, तू केलंच आहेस व्यावसायिक रंगभूमीवर काम. हो, केलं ना मी व्यावसायिक रंगभूमीवर काम, खरं आहे. पण ते माझ्या इच्छेप्रमाणे आणि माझ्या पद्धतीनेच. आणि सुरेश, लोकांना तेही आवडलं. तुझ्या इतका पैसा नसेल मिळाला मला, पण यश आणि पैसा यांची गल्लत मी करत नाही, माहितीये तुला. हे बघ रमा, पण आपल्या मनासारखं काम करत जगायलाही पैसा लागतोच. नाही म्हणजे पैसा मला नकोय असं नाही, पण जगण्यासाठी म्हणजे कसं जगण्यासाठी? एका विशिष्ट मर्यादेनंतर खरं म्हणजे पैशाचं उपभोक्ता मूल्य शून्य असतं. ते कसं त्यावर कॉलेजच्या डिबेटमध्ये बोलून तूच बक्षीस मिळवलं होतंस, आठवतंय? पण माझं मत बदललंय आता. स्वतःच्या एसी गाडीतून थिएटरवर येणारा कलाकार कामाची क्वालिटी ही तितकीच चांगली देऊ शकतो. आणि पैसे खूप मिळवण्याची आकांक्षा धरणं मला काही चूक वाटत नाही. आणि त्याच्यासाठी आजच्या जगात थोड्याफार तडजोडी कराव्या लागतात. सुरेश, जाऊ दे ना, आपल्या वाटाच वेगळ्या आहेत विचारांच्या. अपरिहार्य तडजोडीला थोड्याफार प्रमाणात मी पण तयार असते, पण ती तडजोडीची मळकट छाया ना सगळीकडे मला नाही आवडत. हे बघ, भरपूर यश, पैसा, प्रसिद्धी मिळाली ना की त्यावर ते मळकट डाग दिसत सुद्धा नाहीत. सुरेश, आपण असेच नाटकातल्या सारखे डायलॉग बोलत राहणार आहोत का? पुढे आता तुझी तब्येत वगैरे ठीक आहे ना? आर पीत जाऊ नकोस. नाही का, आणि मी नेहमी कंट्रोल मध्ये असतो. मनू काय म्हणतेय, कधी येतेय? आला होता का तिचा फोन? हो, आला होता फोन. तो मिहीर, तिचा तो ट्रेकिंग मधला मित्र, एकदा भेटला होता मला. तुला माहिती आहे तो? माहितीये मला. त्या बाबतीत तिचा निर्णय तिलाच घेऊ दे.
आणि निर्णयाची घाई करायचं कारण नाही असं त्या दोघांनाही सांगणार आहे मी. अगं पण लहान वयात माणसं ओळखण्यातही चूक होते. सुरेश, एकदा बोलणार आहे मी तिला. आठव, आपले निर्णय आपणच घेतले होते. तेव्हा ते बरोबर वाटले, पण पुढे जाऊ दे. आज भेटूया संध्याकाळी. माझ्यातर्फे तुला डिनर वाढदिवसानिमित्त, आणि इतर गर्दी जमवणार नाही. नाही, नको. आज संध्याकाळी मीटिंग आहे आमची. ठेवू फोन? ठीक आहे. हो, आणि मनूला सांगा एकदा मला भेटायला. हो, ती करेलच ना फोन आल्यावर. बाय. बाय. दमलीस ना? कोण? अनु? दमली होतं ग थोडंफार दमायला मागच्या आठवणींनी. त्यातूनच धडपडत घडत गेलेलो असतो ना आपण. पण मला माहितीये, प्रत्येक वेळी नवा रस्ता फुटतच असतो. मी मलाच सांगते, प्रत्येक वेळी नवा रस्ता फुटतच असतो. फुटणार आहे तसा रस्ता याही वळणावरून. तिथेही असेलच दुतर्फा छाया, वर आभाळ. जरा थांबून श्वास फक्त घे छाती भरून. वेल, विचार ही माझी आजपर्यंतची सर्वात मोठी कमाई आहे अनुराधा. मी विचार करते. सुरेशच्या आणि तुझ्या बाबतीत काय झालं का या विचाराने? सुरेश आणि माझी एकच वाट असती तर आज आम्ही नक्कीच अधिक चांगलं काम करू शकलो असतो. पण तुला तडजोड करायची नव्हती? नव्हती असं नाही, म्हणजे मी त्याच्याशी तडजोड करत जुळवून घेण्याने काही अधिक चांगलं झालं असतं असं नाही. कोणत्याही नात्यात एकदा तुटलेलं नातं पुन्हा तसंच सांधलं जात नाहीच. ते नातं नवीनच काहीतरी झालेलं असतं. बाहेरच्या व्यवहारात हे नवीन नातं स्वीकारून आपण वाटचाल करू शकतो, पण सहजीवनाच्या नात्याबाबत ते शक्य नसतं. निदान मला तरी नव्हतं. ह्या नात्यात केवळ बदल नाही, विकासच हवा. विकास? अगं, नवरा बायकोच्या नात्यात कसला आलाय ग विकास? शेवटी नर मादीचंच नातं ना ते. का नाही? अगदी ठरवून केलेल्या लग्नातही तो शक्य आहे. आधी नवरा असला तरी त्यातून प्रियकर, त्यातून मित्र, त्यापुढे चांगलं माणूस सोबतीला निरंतर आयुष्यात. हा विकासच अभिप्रेत असावा. आणि नाही झाला असा विकास तर तुझ्यासारखा संसार उधळून द्यावा का? ढळून हा शब्द बरोबर नाही अनु. मी शांतपणे निरोप दिला या नात्याला, आणि माझ्या मते तू आणि माधवनेही तसाच दिला पाहिजे. मला उद्ध्वस्त व्हायचंय हा हट्ट का म्हणून? मला उद्ध्वस्त केलंय परिस्थितीनं. माझं दुःख तुला कळतच नाहीये का ग? माझ्या जन्मोजन्मीच्या जीवनभराचा साथी म्हणून मी माधवकडे पाहत होते ना. जीवन म्हणजे काय? असं असं म्हणून ते काय एकदा ठरवून बाटलीत पॅक बंद करून ठेवता येतं आहे तसंच राहायला? तू तुला असं बंद करून ठेवलंयस, दुसऱ्याला तू कसं बंद करून ठेवणार आहेस, जतन करून ठेवणार आहेस? तो दुसरा जो कोणी आहे तो स्वतंत्र आहे, बदलणारच ना. दोघेही बदलणार. आता बदलाची दिशा सुसंगत असेल तर नातं विकसित होईल, नाहीतर दिशाच बदलतील, नातं उरणारच नाही. अनुराधा, बाई ग, कधी कधी कोणाचाच दोष नसतो, पण नाती बदलतात आणि बदलणारच ना. दोघेही बदलणार, नाती उरणारच नाही. माधवची कॅरेक्टर बरोबर रंगवली आहे शेखरनी. पण माझी चूक? रूढ पारंपरिक समजुतीप्रमाणे बरोबर. बहुतेक बायका तुझ्यासारखाच विचार करतात, किंवा विचारही न करता नवऱ्यावर विसंमतात. तेही वास्तवच आहे, पण असाही एक विचार करता येईल का बघ ना. का म्हणून तू उद्ध्वस्त व्हायचंस? तू काय फक्त माधवची पत्नी आहेस? त्याही आधी
तू एक स्वतंत्र माणूस आहेस. वयाची 40शी पार झाली ग माझी, माधवची पत्नी म्हणून. आता असा एकदम आयुष्याचा सांधा बदलता येईलच कसा ग मला? अगं माझं आयुष्य एका क्षणात होत्याचं नव्हतं झालंय. माझं आत्तापर्यंतचं जगणं निरर्थक ठरलंय ग. मी मी मागे वळून पाहते तर काहीच उरलेलं नाहीये. आता कोण आहे मी? कुणीच नाही. कुणीच कशी नाही? हे तुझं म्हणणं चुकीचं आहे. तुम्ही सगळ्यांनी ना कट केला ना माझ्या विरुद्ध. तुम्ही सगळे म्हणजे माझे मित्र मैत्रिणी, माझ्या मुली सगळेजण माधवची बाजू समजू शकतात आणि मला चूक म्हणता. मी तुझ्या कॅरेक्टर बद्दल विचार करतेय. शेखरनी माधवला थोडा तरी न्याय दिलाय, मानवी रंग दिलाय, आणि तुला कळसूत्री बाहुली, रडणारी. माधव बदललाय हे तो मान्य करतोय. त्याने तुला सांगितलंय समजावून की तो स्वतंत्र वाट शोधतोय, तो स्वतंत्र राहू पाहतोय. हो, कसली वाट शोधतोय? स्वतःच्या सुखाची ना. कुठे मी? मी जागे आहे की झोपलीये मला कळतच नाहीये. जिवंत तरी आहे का मी? सकाळ होतीये. हो, सकाळ होतीये. समोर समोर काहीतरी दिसतंय पण मला मला पोहोचताच येत नाहीये तिथे. हा हा माझा हात. हा माझा हात मला मला उचलायचा आहे. पण मला उचलता येत नाहीये. उचलू? हे पाय पाय एका पुढे एक टाकू का? पण पण हलतच नाहीयेत हे पाय. हलणारच नाहीयेत का? बाई ग, काय ही अवस्था करून घेतली स्वतःची. शेखरला आता विचारलंच पाहिजे, का रंगवता तुम्ही आज अजून असल्या बायका? माधवला मात्र मानवी रंग देतोस आणि अनुराधाला असं आजारी बनवतोस. तुला तुला माझं दुःख कळतच नाही अजून. तू तू का माझ्या मागे लागलीयस? मला मला जगू दे ना माझ्या पद्धतीनं, म्हणजे मरू दे ना मला. तुला काय संघर्ष करायचा तो कर तुझ्या आयुष्यात. मी नाही करणार आहे. तू कोण ग माझी बरोबर की चूक निवड करणारी? म्हणे म्हणे मी चूक. बाई ग, तुझी कॅरेक्टर चूकच. अगं, तू आणि मी असं आता वेगळं काही नाहीये. तू एक भूमिका आहेस, एक ऍटिट्यूड नाटकातली. म्हणून मी म्हणतेय तुझी कॅरेक्टर चूक. माधवची कॅरेक्टर कॅरेक्टर म्हणून बरोबर मार्ग काढू पाहते. सर्वांना सन्मानानं राखलं जाईल असा. तो घरातून निघून गेला यात यात कसला माझा सन्मान ग? मला ते बघवणार नाही म्हणून त्यानं मला सर्वांनी कट करून धाकट्या मुलीकडे पाठवलं ग. आईचं काउन्सिलिंग करू पाहते ग ती. वर्षानुवर्ष प्रेम टिकू शकतं यावर म्हणे तिचा विश्वासच नाहीये. इतरांचे संसार टिकतात त्यांना म्हणे इतर व्यावहारिक कारणं असतात. मी मी तिला विचारलं, अगं माझं काय चुकलं ग म्हणून माझं असं झालं? तर ती काय म्हणते, तू कशाला या सगळ्याची जबाबदारी घेतेस? अशी सगळी जबाबदारी आपली समजणं हेच तुझं चुकतं. ही ही माझी मुलगी इतकी अफाट आहे. अगं कशी समजून घेऊ मी हिला? त्यापेक्षा ती आमची शमिका खूप तिला तिला खूप जाण आहे. अगं किती काळजी करते ती ग माझी. मला इथवर इथवर पोचवायला आली होती अगं. किती किती वेळ झालाय मी अशीच बसलीये. ती समोरची 2 दारं, एक माधवच्या स्टडीचं आणि एक आमच्या बेडरूमचं. दोन्ही दारं बंद आहेत आता. कोण आहे दारामागे? काय आहे आत? माझा भूतकाळ? नाही. माझा भूतकाळच हरवलाय, माधवही हरवलाय आणि मीही हरवले. आता काय उरलंय? काहीच नाही. कोणता माधव? हा 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 माझा माधव नाही. कोण हरवतंय? मी कुणाला हरवते? माझा माधव, माझं घर, माझा संसार, मी सगळंच कुठे गेलंय? जन्मभर तुझं फक्त माझ्यावर प्रेम असेल
हे माझं तुला गृहीत धरणं चुकीचं होतं का रे माधव? स्वार्थीपणाचं होतं? नाही जगायचंय मला. का जगण्याची ही सक्ती? नकोय मला हे. इथेच काळ थांबला तर किती बरं होईल. थांबेल का हा काळ आणि जीवनही? खूप रात्र झाली आहे. उद्या मला मला उठावंच लागेल. हे माझे पाय उचलावेच लागतील. ती दारं उघडावीच लागतील. पण दारामागे काय आहे? भविष्य. का पाहू मी डोकावून? काय आहे त्या दारामागे? आता माझं एकटीचंच भविष्य आहे. नाही जायचंय मला त्या भविष्यात. नाही जायचंय मला. मला भीती वाटतेय. मला भीती वाटतेय. या भीतीच्या टोनवरच शेखरने तुला संपवलंय. का म्हणून? भविष्याचं दार उघडायची भीती का म्हणून? भूतकाळ हरवून गेलाय ग माझा. वर्तमान उद्ध्वस्त झालाय. उरलंच काय माझ्या भविष्याकडे जायला? आणि आता आता त्राणही नाही राहिलं तेवढे माझ्यात. हे बघ, भूतकाळ नाही कोणी बदलू शकत. तुझ्यासाठी ती आता तुला निरर्थक पोकळी वाटतेय. पण खरं म्हणजे त्यातूनही तू काहीतरी शिकलीयस. स्वतंत्रपणाने स्वाभिमानाची 2 पावलं टाक. आज उभा राहील. भविष्यासाठी नवा अवकाश निर्माण होईल. टाक 2 पावलं तरी. उचलते पाय, उघडते दार. सांगितलं ना, माझे हात पाय गळून गेलेत आता. हा 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 हात उचलत नाहीये माझ्याच्याने. पाय एका पुढे एक पडत नाहीयेत आता. काय होतंय मला? माझा माझा काळ थांबलाय आणि जीवनही. तो आधी पडदा टाका. तो पडदा टाका आधी. नाही टाकणार पडदा. मला हे मान्य नाही. असला हौतात्म्य पत्करून काही साधणार नाही. पडदा टाकणं हे उत्तर नाहीये तुझ्या प्रश्नाचं. अगं उत्तर शोधण्यासाठी नाटक करतात का? लोक नाटक कशासाठी पाहायला येतात ग? त्यांना रस नसतो तुमच्या प्रश्न आणि उत्तरात. तू अभिनय कसा करतेस? भावनांचा कसा हात घालतेस? यांनी लोक स्वतःचं रंजन करून घेतात. मला मान्य नाही हे. मी नाटकाकडे अधिक जबाबदारीने पाहते. म्हणून तर मला आता केवळ प्रोफेशन म्हणून काहीही करायचं नाहीये. मला गरज नाही आता त्याची. कुणीतरी लिहिलेल्या स्क्रिप्ट मध्ये न पटलेली भूमिका होण्यापेक्षा मला माझी भूमिका साकारायला आवडेल. खरं ना? खरं ना? अगं मग मला माझी भूमिका जगू दे ना. जाऊ दे ना माझ्या वाटाने मला. हं? मला मला भीती वाटतेय ग. समोरचं दार उघडायची भीती वाटतेय. मला मला पोचताच येत नाहीये त्या दारापर्यंत. दुसऱ्यांनी तुझ्यासाठी लिहिलेल्या स्क्रिप्ट मधल्या ह्या ऍक्शनच्या का प्रेमात पडली आहे सानू? त्यामुळे ते दार तुला बंदच ठेवावं लागतंय. मनाला सांग एकदा, माझ्या आयुष्याचं स्क्रिप्ट कोणा दुसऱ्यावर अवलंबून नाही. माझं आयुष्य मीच घडवीन. मीच लिहीन माझं स्क्रिप्ट. विचारपूर्वक. बघ, चल उघड ते दार. अनुराधा वेगवेगळ्या पद्धतीने दारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते. हालचाली वेगवेगळ्या पद्धतीने फ्रीज होतात. पडदा. काका तू तुझ्या कास्टची ओळख करून दे. रमा रेखा मराठे, माधव चक्रपाणी चिटणीस, अनुराधा मोनिका दाणे, सुरेश शेखर साखळकर, कविता वाचन समृद्धी घैसास. धन्यवाद. थँक्यू. पहिल्या एकांकिकेचे कलाकार त्यांनी पण आपले व्हिडिओ आणि ऑडिओ ऑन केले ते चालेल. आपण आता पॅनल डिस्कशन सुरू करू. पहिल्या एकांकिकेचे ज्या लेखिका आहेत धनदा कुलकर्णी, त्या आज आपल्या बरोबर इंडियातनं जॉईन झाल्या आहेत. धनदा, मी तुला पॅनलिस्ट म्हणून प्रमोट करतोय. तर तुझ्याकडे तुझा व्हिडिओ आणि ऑडिओ दोन्ही कंट्रोल येईल. तर तुला जसं जमेल तसा तुझा व्हिडिओ ऑडिओ ऑन करून तू आमच्याशी बोलू शकतेस.
अटेंडीज मध्ये मी आता सगळ्यांना ऑडिओ एनेबल करता येईल असं हे करतो आहे. प्रत्येकाने आपापल्याकडे येणाऱ्या त्या रिक्वेस्टवर लक्ष ठेवा. इन द मीन टाइम ज्यांना कोणाला बोलायचं असेल त्यांनी झूमची यूज हँड फीचर केली यूज, तर त्यांना लगेच हा चिटणीस काकू तुम्हाला आता बोलता येईल. तुमचा माईक तुम्हाला ऑन करता येईल. हॅलो. दोन्ही नाटकांच्या संहितांचं लेखन, दिग्दर्शन, कलाकारांचं ते सादरीकरण सगळं शब्दांच्या पलीकडे कौतुक करण्यासारखं. बस एवढंच मी सांगेन. थँक्यू. अप्रतिम. थँक्यू. धनदा तुझा माईक ऑन झालेला आहे. तुला जर बोलायचं असेल आमच्यासोबत तर. हॅलो. हा हॅलो. हाय. सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांचं अभिनंदन. दोन्ही संहिता खूप चांगलं वाचन झालं. दोन्ही संहितांचं दिग्दर्शन पण खूप जास्त चांगलं होतं. माझ्या संहितेचं वाचन करणारे आणि त्याच्यामध्ये सहभागी असलेले वाचन करणारे लोक मनोज, रुचा, अनुराग, मधुरा, सुपर्णा, चैतन्य, लास्ट नाव माझ्या लक्षात नाही पण सरनेम देशपांडे, आणि त्याचं दिग्दर्शन करणारी मुग्धा, हे सगळ्यांचंच अभिनंदन आणि धन्यवाद सगळ्यात पहिल्यांदी. कारण की इतकं चांगल्या पद्धतीने हे नाटक वाचनामध्ये सुद्धा ते सगळ्यात पहिल्यांदी ऑडिबल करणं, आणि नंबर 2 ते आपल्यासमोर घडतंय या गोष्टीचं आपल्याला एक अनुभव देणं की आपल्यासमोर ते ऍक्च्युली घडतंय. या दोन्ही गोष्टी वाचनामध्ये पर्टिक्युलरली फार जास्ती अवघड असतात. स्टेजवरती काय असतं की आपल्याला एक दृकश्राव्य माध्यम मिळतं ऑटोमॅटिकली, आणि त्याच्यामुळे लोकांचं लक्ष आपल्याकडे राहणं या गोष्टी करता जास्ती प्रयत्न करावे लागत नाहीत. नंबर 1, कारण की ते आपल्यासमोर घडत असतं. पण वाचनामध्ये असं असतं की फक्त कलाकाराच्या अभिनयावरतीच लोकांचं कॉन्सन्ट्रेशन असतं. ह्याच्यामध्ये दिसणं किंवा ते कलाकार त्या भूमिकेला सुटेबल दिसता आहेत की नाही दिसत आहेत, या सगळ्या गोष्टी 2 मिनिटाकरता इमटेरियल होतात. म्हणजे 1-2 मिनिटं पहिल्यांदा समजते की हा ही व्यक्ती अशी दिसते, त्यानंतर त्या व्यक्तीचं फक्त असणं आणि वाचन या 2 गोष्टीच अस्तित्वामध्ये राहतात पूर्ण एक 30 मिनिटं 45 मिनिटं जी काय असतील ती. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्यक्ष नाटक सादरीकरणापेक्षा वाचन करणं जरा जास्ती चॅलेंजिंग आहे, आणि धिस ऍप्लिकेबल्स टू बोथ द स्क्रिप्ट्स when I am talking about or I am discussing about the reading or like performance of that script. तर त्याकरता दोन्ही स्क्रिप्ट वाचन करणाऱ्या कलाकारांचं अभिनंदन सगळ्यात पहिल्यांदी. खूप छान झालं. आणि जेव्हा नंबर 2 जेव्हा मी पहिल्यांदी वाचन ऐकायला बसते किंवा कुठलंही सादरीकरण फॉर दॅट मॅटर ऐकायला बसते, तेव्हा मी नाटकाची लेखिका किंवा मी असं काहीतरी लिहिलंय वगैरे असं कुठलाही ऍटिट्यूड घेऊन बसत नाही. मी एक नॉर्मल प्रेक्षक, बाबा हा कसं चाललंय, काय वाचतायत, कसं वाचतायत, हा हे मला आवडलं, हे मला नाही आवडलं, एवढंच घेऊन बसते मी. असं कुठल्याही पद्धतीने असं काहीतरी त्याचं विश्लेषण करायचंय, आता खूप काहीतरी अशी एक मोठी वेगळ्या कुठल्या तरी पातळीवरची जी लोकांना अजिबातच समजणार नाही अशी काहीतरी चर्चा करायची ह्याच्यानंतर वगैरे, अशा पद्धतीने तो एक पहिला ऍटिट्यूड घेऊन बसत नाही. कारण की त्याच्यामुळे काय होतं की माझं एक प्रेक्षक म्हणून किंवा एक रसिक म्हणून जे त्याच्यातलं कॉन्ट्रीब्युशन असतं ते संपायला लागतं. मग आपण कधीच एक रसिक म्हणून त्या कुठल्याच कलाकृतीचा अनुभव घेऊ शकत नाही. नंबर 3 असा आहे की माझं लिखाण पण जर तुम्ही ऑब्झर्व केलं असेल, जर अजून पण एक संहिता जवळ आहे नॉर्मल लोकांना समजणारं,
नॉर्मल लोकांच्या आयुष्यामध्ये घडणारं कुठेतरी कुठल्या तरी आयुष्याच्या एका वळणावरती घडणारं साधं स्क्रिप्ट, साधी वाक्य, साधी घटना, पण त्याचा त्या त्या व्यक्तीच्या आयुष्यावरती होणारा खोलवर परिणाम, अशा 2 गोष्टी साधणारं आहे. तर एक तुम्ही तर आता सगळेजण या चळवळीमध्ये आहातच. अत्यंत चांगली चळवळ आहे ही, की सध्या काही परफॉर्मन्सेस सगळे बंद असताना म्हणजे इंडियामध्ये पण बऱ्यापैकी पीपल आर स्ट्रगलिंग की बाबा आता नाटक कधी चालू होणार आहे, आम्ही कधी चालू करू शकणार आहोत, किंवा आता काय होणार आहे पुढे, हे कोणाला काहीच क्लिअर आयडिया नसताना आता हे जे काही न्यू नॉर्मल आहे ते आपण आता ऍक्सेप्ट करायला पाहिजे काइंड ऑफ. तर तुम्ही लोकांनी सगळ्यांनी ते लवकरात लवकर न्यू नॉर्मल ऍक्सेप्ट केलं आहे आणि त्याच्यानुसार तुम्ही स्वतःला चेंज करून त्याच्यामध्ये काय म्हणू आपण परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्या दृष्टीने तुम्ही पावलं टाकताय सक्षमपणे, हे अत्यंत चांगली गोष्ट आहे. नाट्य चळवळी करता विशेषतः, आणि जे परदेशामध्ये राहतात आणि इव्हन आता आजकाल इंडियामध्ये जे राहतात त्यांच्याकरता अशी वाचनं होणं किंवा अशी काहीतरी स्क्रिप्टची सादरीकरण होणं काहीतरी पुढाकार घेऊन, हे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. कारण की भरपूर लोकांना नाट्य वाचन म्हणजे काय, आजच्या जर मी माझ्या आजूबाजूच्या लोकांना बघितलं की नाट्य वाचन ऐकायचंय का तुला, तर मला लोकांनी विचारलं की नाट्य वाचन म्हणजे काय असतं, अँड देअर आय वॉज शॉक्ड की नाट्य वाचन काय असतं हेही लोकांना माहिती नाहीये आजच्या काळामध्ये. अगदी म्हणजे बरोबर जे आहे. की अगदी बरोबर आहे. आणि असं नाही की ते फार खालच्या पिढीतले होते, अगदी. इनफॅक्ट ते काही त्यातले माझ्या एजचे होते. त्यांनी तुला मला एक विचारलं गंमत सांगतो नाट्यवाचन म्हणजे धनदा, काय असतं धनुदा. तुला एक गंमत सांगतो. आमच्याकडे मला त्या शॉक मधनं बाहेर यायलाच भरपूर वेळ लागला. म्हटलं आमच्याकडचा ओके एक ठीक. अनुभव सांगतो तुला. आता हे रेखा मावशी वगैरे हे जे लोक किंवा वाडेकर हे लोक जवळजवळ 30 वर्षापूर्वी अमेरिकेत आले किंवा त्याहीपेक्षा जास्त, किंवा शेखर वगैरे. पण या लोकांची कधीच ती तक्रार नसते. पण ज्यांना येऊन जेमतेम 2-4 वर्ष झालेले आहेत त्यांचं म्हणजे आम्हाला आजकाल मराठी वाचायला जरा अवघड जातं, ते पण एका इंग्रजाळलेल्या ऍक्सेंट मध्ये सांगणं. तर आम्हालाही असे गमतीदार अनुभव येतात. पण अगेन थँक्यू, तुला आमचा हा इव्हेंट आवडला, उपक्रम आवडला, थँक्यू. मुग्धा, तुला काही धनदासाठी बोलायचं आहे? तिने आपल्याला एवढं परमिशन दिली तिची एकांकिका साजरी करायला. सो थँक्यू धनदा, आणि आमच्यावर विश्वास ठेवला की आम्ही वी कुड गिव्ह इट अ फेअर ट्राय. आय थिंक तू जे एक म्हणलीस ते मला पटलं, आणि मी जे 2 एकांकिका मला वाचायला चान्स मिळालाय त्याच्यामध्ये, की प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या आणि रिलेटेबल अशा ह्या गोष्टी आहेत, की माझ्यासाठी मला ती येते आणि जाते का आवडली, कारण त्याच्यामध्ये असलेलं प्रत्येक कॅरेक्टर जे निर्णय घेतात, जे निर्णय घेत नाहीत, ते त्यांच्या दृष्टीने त्यांना ते खूप बरोबर वाटतात आणि त्यांच्या पॉइंट ऑफ टाइम ऑफ लाईफला ते खूप इम्पॉर्टंट वाटतात. माझ्यासाठी द मोस्ट कॅरेक्टर दॅट रिअली टच्ड मी पर्सनली इज नेहाज कॅरेक्टर. ती जेव्हा ती हातबोल घेऊन जेव्हा म्हणते की अरे मी नाही सांभाळू शकत हे, कारण यू आर रिलिव्हिंग द सेम थिंग ओव्हर अँड ओव्हर अगेन. सो मला माझ्या आईला कधी आय कुडंट मोर्न हर अँड आय हॅव ऑल्सो लॉस्ट माय फादर. सो हे एवढ्या शब्दात तिने सांगितलं नाहीये, पण दॅट्स हाऊ आय टूक इट. आणि मला ते खूप खूप अपील झालं. और अजिंक्यचं, आधीचं अजिंक्य, नंतरचं अजिंक्य, कुणासाठी मला काहीतरी करण्याला मिळालेली पहिलीच वेळ आहे. सगळ्यांच्या आयुष्यामध्ये अशी वेळ येतेच, अशातला भाग नाही की आपल्याला कुणासाठी तरी काहीतरी करता येतं. आणि त्यांचं जे त्यांनी आयुष्य त्याच्यातनं निर्माण केलंय, किंवा अनुष्का, मी आणि मधुराने ह्याच्यावर बऱ्यापैकी डिस्कशन केलं होतं की कशी असेल ती, ती प्रॅक्टिकल आहे का ती इमोशनल आहे, तर तू कसं तिला पोर्ट्रे करशील, काय तुझ्या डोक्यात असेल हे वाचताना. सो दीज वर व्हेरी रिलेटेबल कॅरेक्टर्स, आणि वन ऑफ द रिझन्स वाय मी ही स्क्रिप्ट अवधूतला म्हटलं की अवधूत आपण ही नक्की वाचूया, खूप छान. सो अगेन थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग अस द ऑपॉर्च्युनिटी टू प्रेझेंट इट. या इनफॅक्ट थँक यू गाईज. नंबर 2 असं आहे की त्याच्यामध्ये पण असं आहे की आपण एका पद्धतीने एकदा नाटक लिहितो त्यावेळेला आपल्या डोक्यामध्ये काहीतरी असतं की हे कॅरेक्टर असं आहे, ते कॅरेक्टर तसं आहे. बट वेन इट गोज टू पब्लिक और वेन इट गोज टू ऑडियन्स, त्यांच्या दृष्टिकोनातून, आणि वेगवेगळे दिग्दर्शक आता ह्या कॉलमध्ये असतील ते मला वाटतं की 34 दिग्दर्शक असतील वेगवेगळे. आपल्यातला प्रत्येक जण दिग्दर्शक आहे, आपल्यातला प्रत्येक जण रीडर आहे, आपल्यातला प्रत्येक जण खूप चांगलं इंटरप्रिटेशन करू शकतो. पण आपण जेव्हा म्हणतो की खूप चांगलं इंटरप्रिटेशन, एका संहितेचे इथले 33 लोक, एक्सक्लुडिंग नाव मी, 32 लोक 32 प्रकारे ह्याचं इंटरप्रिटेशन वेगवेगळ्या पद्धतीने करू शकतील.
आय अप्रिशिएट दॅट की प्रत्येकाने इनफॅक्ट मी तर म्हणेन की एकदा एक असाही प्रयोग करायला पाहिजे की एक संहिता घ्यायची आणि प्रत्येकाने त्याच एकांकिकेचं वेगवेगळ्या इंटरप्रिटेशननी ते बसवायला पाहिजे. तो तुमच्या करता एक अत्यंत चांगला आणि वेगळा अनुभव होईल की अरे हिने हा विचार केलाय, पण हिने हा विचार केला त्याच कॅरेक्टर बद्दल, किंवा हिने प्रेझेंटेशनचा हा विचार केलाय पण मी प्रेझेंटेशनचा हा विचार नाही केला, मी तसा विचार केला. आणखीन त्याच्यामध्ये एक काही चूक किंवा बरोबर किंवा 100 मार्क 99 मार्क असं काही नाही. आणखीन एक हे आलेलं आहे, रिक्वेस्ट आली मला, रिक्वेस्ट म्हणण्यापेक्षा फीडबॅक आला, तुम्ही पटकन वाचतो. धनदा 1 मिनिट. वंदना भुमराळकर म्हणून आमच्या नेहमीच्या त्या ऑडियन्स आहेत, त्यांनाही दोन्ही नाटकं खूप आवडली आहेत. दोन्ही नाटकांबद्दल त्यांनी एव्हरीवन डिड अन एक्सलंट जॉब, अनेक धन्यवाद असं हे दिलं. थँक्यू वंदनाजी. संध्याताई तुम्ही जर मला बोलायचंय. बोला. मला हे शाळा कॉलेजमधल्या दिवसांमध्ये श्रुतिका ऐकायचो रात्री रेडिओवर, त्याची आठवण झाली, कारण ते चेहरे डोळ्यासमोर यायचे. तर लेखन अतिशय चांगलं आहे दोन्ही ह्याचं, आणि सगळ्या कलाकारांनी त्याचं सोनं केलं. त्यावेळी खूपच छान वाटलं बघताना. सो कॉंग्रॅच्युलेशन्स आणि थँक्यू. थँक्यू संध्याताई. निमा मावशी, तुम्हाला काही बोलायचंय? मी सांगेन की मला पहिल्या नाटकात जो हा इफेक्ट आणलाय ना फोटोग्राफीनी, इट वॉज जस्ट अमेझिंग. आणि आय डोंट नो की ऍक्च्युअल जेव्हा नाटक असं प्रेझेंट करतील कोणी स्टेजवर, तर हाऊ वुड दॅट वर्क. म्हणजे ह्याच्यात अतिशय सुंदर तो इफेक्ट आला, आणि ज्यांनी कोणी फोटोग्राफी केली अतिशय सुंदर होती. मुग्धा कोणी? निमावशी, आय वॉन्ट टू स्पेसिफिकली कॉल आउट रुचा, जिनी अनुष्काची पत्र वाचली. तिची मुलगी आहे झोया, तिने ते सगळे फोटोज काढले होते आणि शी वर्क व्हेरी हार्ड. आम्ही म्हणजे आम्हाला ते टेक्नॉलॉजी वॉज रिअली चॅलेंजिंग टू फिगर आउट की कसं हे दाखवता येईल. आणि आय डिडंट वॉन्ट द फोटोग्राफ टू काइंड ऑफ टेक ओव्हर द स्क्रीन, कारण मनोज वॉज ऑल्सो गिव्हिंग रिअली ग्रेट इमोशन्स आणि रिॲक्शन्स टू इट. सो चैतन्य आणि झोया वर्क व्हेरी हार्ड इन मेकिंग दॅट विजन कम ट्रू. आणि 16 वर्षाची पण नाहीये ती, आणि खूपच सुंदर त्यांनी फोटो काढले. आणि इट वॉज परफेक्ट कॉम्प्लिमेंट टू युअर व्हॉट यू वर ट्राइंग टू डू. आणि सगळ्यांची कामं तर अतिशय सुंदर झाली, आणि दोन्ही नाटकात म्हणजे. आणि हे सगळे ओळखीचे चेहरे असतात आणि नेहमी स्टेजवर बघतो, पण असं ह्याच्यावर बघणं आणि त्यातून तुम्ही इतक्या इमोशन्स इतक्या परफेक्टली दाखवता की जिस हॅट्स ऑफ टू यू ऑल ऑफ यू. म्हणजे खरंच सुंदर करता. आणि ऑफकोर्स कला असं तर मी नेहमीच थँक्यू म्हणते, पण तुमच्या सगळ्यांची ती मेहनत खूप असणार. आणि तुम्ही कसं हे बसवता तेच मी विचार करत होते की तर समजा रेखाचं मी बघत होते की अशी ऍक्शन, तर म्हणजे आनंदनी कसं तिला सांगितलं असेल, हाऊ डिड ऑल ऑफ दॅट वर्क? मी काय सांगत नाही, ते करतात. पण काय की अतिशय सुंदर. आणि 1-2 ठिकाणी अनुराधानी अगदी छान ऍक्शन केली होती की शी लुक ऑन द लेफ्ट साइड ऍज इफ शी रिअली टॉकिंग टू रेखा. म्हणजे इट वॉज लाईक क्रिएटिंग खरंच स्टेजवर काय चाललं असेल. तर ऑफकोर्स हा वेगळा विषय होता, म्हणजे ती तिच्याशी बोलते की नाही हे पण प्रत्येकाच्या इंटरप्रिटेशनवर आहे. पण हे जे असे बारीक टचेस होते ना, फारच छान होते. पण मुग्धा, तुला आय रिअली वॉन्ट टू म्हणजे कॉंग्रॅच्युलेट यू फॉर युझिंग दिस मीडियम दॅट आय हॅवंट सीन एनीवेअर एल्स. इट यूज सो इफेक्टिव्हली. थँक्यू. व्हेरी नाईस. थोडं मी त्यात ऍड करतो, म्हणजे मुग्धाचं कौतुक आहे की ती म्हणजे केवळ विक्रमादित्य होती त्या बाबतीमध्ये. कालपर्यंत वाटत होतं की ते वर्क होईल का नाही, कसं होईल का नाही याच्यामध्ये, आणि शी रिअली डिड अ गुड जॉब, कारण ते वेगवेगळे प्रकार तिने करून बघितले. आणि आय थिंक दिस थिंग दॅट शी केम आउट विथ दिस वॉज अ ग्रेट आयडिया. आणि इन जनरल चैतन्य आणि मुग्धा या दोघांनी टेक्निकली यातनं काय काय गोष्टी मला पर्सनली खूप शिकायला मिळाल्या. सो दिस ऑसम, खरंच छान वाटलं. आता हे नवीन रंगमंच तयार झालेला आहे, भाषा पण वेगळी बदलणार आहे. खरंच आहे. अतुल वैद्य आज आलेले आहेत आपल्या बरोबर, अलभ्य लाभ. अतुल, बोल. नाही, दोन्ही एका एवढ्या छान झाल्या आणि एक्सप्रेशन्स वगैरे सगळंच एकूण, त्याच्यामुळे मध्येच मनात असं एक वाटून गेलं की थिएटरवरती नाटक करायची खरंच गरज आहे का? नाही, काय होतं आता याच्यामध्ये यांना रिस्पॉन्स येत नाही कलाकारांचा, मी समजू शकतो. ते जो टाळ्या असतात किंवा त्याचे श्वास उश्वास असतात, बारीक खुमके असतात, व्हॉट एव्हर,
दे आर मिसिंग. ते साऊंड, ते लाईट्स, दे आर मिसिंग पण- डेफिनेटली. आणि हो, मधला हो. वडापाव पण जरा बराच हो, किंवा आपण हे रीडिंग जेव्हा इन पर्सन करतो तेव्हा इथे आपण पिणारा चहा. तो पार्ट मिसिंग आहेच. पण प्रेक्षकांच्या दृष्टीने मला नाही वाटत, म्हणजे तसं मला तरी काय वाटलं नाही वाईट की अरे हे नाटक थिएटर मध्ये बघायला पाहिजे वगैरे. सो गुड. एक मला फक्त ऍड करायचं होतं याच्यामध्ये की आमच्या थोड्या वेळाच्या ह्याच्यामध्ये चारही कलाकारांनी फार चारही पाचही कलाकारांनी छान छान सादर केलं. वेळ थोडा होता त्यांना, पण ते अचीव इट. पुढच्या वेळी आपण असं करू शकतो की तुमच्या हेडफोन्स मध्ये प्रेक्षकांचे आम्ही आवाज लावू पाहिजे. डिस्टर्ब होईल ते. मला फक्त एकच ऍड करायचं होतं याच्यामध्ये की या माध्यमांनी जग जवळ येतं. ती येते आणि जातेमध्ये मोस्टली सगळे कलाकार आमचे ईस्ट कोस्टचे होते. आपले प्रेक्षक भारतात आहेत. सो दिस इज द ओनली फॉर्मॅट ज्याच्यामध्ये आपल्याला असं करता येतं. अदरवाईज दॅट इज वन ड्रॉबॅक. म्हणजे लाईव्ह रिॲक्शन आनंद काका म्हणले तसं यू कॅनॉट बीट दॅट एनिवे. पण this gives us an opportunity to explore and really connect with more talent. So that is we should maybe even after things go back, I would request that we should probably continue some form of. Yeah, definitely. I would completely second that. कारण असा फॉर्मॅट आहे म्हणून आम्हाला भाग तरी घ्यायला मिळतोय ह्याच्यात. नाहीतर आम्हाला कोण विचारणार आहे, कोण घेणार आहे बॉस्टन मधल्या लोकांना, कलाकार आमच्याकडे बघणार आहे. आणि मी पण म्हणजे नाशिक मध्ये बसून बघू शकलो हे. बरोबर. थँक्यू. सगळ्याच परफॉर्मन्सेसची प्रोडक्शन व्हॅल्यू आता वाढायला लागलेली आहे. दर प्रेझेंटेशन मध्ये जाणवतं की काहीतरी नवीन. आज जसं फोटोग्राफ्स केले, व्हर्च्युअल बॅकग्राऊंड वापरायला लागलो, ग्रीन स्क्रीन वापरायला लागलो, तर अजून तरी 5-6 महिने लागतील आपल्याला ऑन स्टेज परफॉर्मन्सेस करण्यासाठी. तर अशी वेगवेगळे प्रयत्न करणं आणि त्याची क्वालिटी ऑफ द प्रोडक्शन वाढवत नेणं हे चॅलेंज आपण जरूर घेऊया. म्हणजे मग अजून चांगली स्क्रिप्ट आपण आणू शकू प्रेक्षकांच्या समोर. कारण प्रेक्षकांचा प्रतिसाद आहे असं दिसतंय. आज 40हून जास्ती लोक बघायला होते प्रेझेंटेशन. थँक्यू. मी म्हटलं असं की ही रंगमंचाची भाषा आता वेगळी होत चालली आहे. तर दिग्दर्शक, तंत्रज्ञ यांनाही ते एकमेकांशी संवाद साधून हे जर डेव्हलप करता आलं, त्याचा एक वर्कशॉप करता आलं तर जास्त बरं होईल. इव्हन दिग्दर्शकांच्या दृष्टिकोनातून ते जेव्हा एखादी स्क्रिप्ट घेतील किंवा काही छोटी गोष्टी असतात, यू हॅव टू गो टू समवन अँड अरे हे काय करतोस का, शेवटच्या क्षणाला काहीतरी ते घडतं आणि होतं असं, तर ते होऊ नये एवढंच, बाकी काही नाही. कारण हा एक वेगळा रंगमंच तयार होतो तेव्हा निश्चित. हा चौकटींचा रंगमंच तयार होतो, त्याची एक फ्रेम तयार व्हायला वेळ लागेल. मला सांगायचं होतं मुग्धानी थोडंसं असं म्युझिक टाकलं ना, दॅट ऑल्सो मेड इट व्हेरी इंटरेस्टिंग. आय थिंक मोर ऑफ दॅट यूज वुड बी इंटरेस्टिंग. आय डोंट नो हाऊ, म्हणजे ते डिफिकल्ट आहे फार का इझिली आहे करता येण्यासारखं माहिती नाही, पण इट रिअली ऍडेड टचेस. स्पेशली तिची कॅरेक्टर म्हणजे ती डान्स करते तेव्हा तू असं थोडंसं असं लाईट म्युझिक घातलंय, पण इट जस्ट क्रिएट्स अ डिफरंट फिलिंग. त्याची लेवल पण साऊंड खूप छान बरोबर होती. अगदी फार छान. गुड. थँक्यू. विथ दॅट वी कॅन कॉल इट ऑफ. पुन्हा एकदा सगळ्यांचे खूप खूप आभार. बरेचसे लोक मला नेहमी विचारत असतात की आम्ही या लिंक त्याचे इन्व्हाइट इतरांना, आमच्या मित्रांना फॉरवर्ड करू शकतो. जरूर नक्की करा फॉरवर्ड. आम्हाला विचारायची गरज नाही. त्यांना तुम्ही नक्की आग्रह करा की आम्हाला त्यांचे ईमेल ऍड्रेसेस कळवा, म्हणजे आम्ही त्यांना रेग्युलर आमच्या ईमेल ब्लास्टमध्ये ऍड करू. आणि असाच लो बसू द्यावा. पुढच्या महिन्यात आणखी नवीन कुठल्या तरी छान स्क्रिप्टसाठी भेटूया. तुमच्याकडे काही स्क्रिप्ट असल्या तर नक्की कळवा. हिंदी, इंग्रजी, मराठी आपण सगळ्या स्क्रिप्ट नक्कीच इथे सादर करायचा प्रयत्न करू. सो पुन्हा एकदा थँक्यू फॉर एव्हरीवन हू स्टेड सो लेट, स्पेशली द ईस्ट कोस्ट गाईज. आणि भेटूच आपण पुन्हा. थँक्यू. बाय. थँक्यू. बाय.